नमस्कार शेतकरी बंधूंनो, ॲग्रोस्टारच्या गोल्ड सर्व्हिस विभागातून ॲग्री डॉक्टर रुचिता आपलं मनःपूर्वक स्वागत करत आहे. आजचं जे आपलं आंबा पिकाचं माहिती मार्गदर्शनाचं जे चर्चासत्र आहे यामध्ये. अनिल सर, तुम्ही वेळेपूर्वी आपल्या चर्चासत्रामध्ये आपली उपस्थिती नोंदवली त्याबद्दल तुमचं मनःपूर्वक स्वागत आहे. आजचं हे जे आपलं आंबा पिकाचं चर्चासत्र राहणार आहे, या चर्चासत्रामध्ये आपण काळी परिपक्वतेसाठी काही महत्वपूर्ण बाबी लक्षात घेऊन त्याचं जे नियोजन करतो त्याबद्दलची संपूर्ण माहिती सांगितली जाणार आहे. तसंच आजचं जे संपूर्ण माहिती मार्गदर्शन असणार आहे, तर आपल्या ज्या कृषी तज्ञ आहेत, वरिष्ठ कृषी तज्ञ जयश्री मदने मॅडम यांच्याकडून संपूर्ण तुम्हाला माहिती मार्गदर्शन राहील. तसंच दीपक सर सुद्धा आता आपल्या चर्चासत्रामध्ये सहभागी झाले. दीपक सर, तुमचं सुद्धा मनःपूर्वक स्वागत आहे. तसंच शेतकरी बंधूंनो, तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर तुम्ही आपला जो चॅट बॉक्स आहे तर त्या चॅट बॉक्स मध्ये आपल्या प्रश्नाची नोंद करू शकता. चर्चासत्राचा जो आपला शेवटचा टप्पा राहणार आहे, जो की पूर्णपणे प्रश्न उत्तराचा, त्यामध्ये मॅडम कडून तुम्हाला योग्य असं व्यवस्थित नियोजन करून दिलं जाईल. तसंच वेळोवेळी तुम्हाला चर्चासत्रामध्ये पोल प्रश्न विचारले जातील, तर प्रत्येक पोल प्रश्नाला आपली जी काही योग्य प्रतिक्रिया राहील तर ती सुद्धा आपण नोंदवू शकता, जेणेकरून चर्चासत्रामध्ये तुम्हाला काही बदल घडवायचे असतील, तसंच तुम्हाला काही अजून माहिती हवी असेल, त्या संदर्भातले प्रश्न असतात, तर जी काही तुमची प्रतिक्रिया असेल तर त्यावरती तुम्ही नोंदवू शकता. ठीक 4 वाजता आपण आपल्या माहिती मार्गदर्शनाला सुरुवात करणार आहोत. यापूर्वी आपण पाहिलंच असेल, मॅडमनी यापूर्वी आपले जे चर्चासत्र घेतले होते, आपले 3 चर्चासत्र यापूर्वी झाले होते. यामध्ये जे काही तुम्हाला माहिती मार्गदर्शन केलं आहे ते नक्कीच तुमच्या उपयुक्त असंच राहिलं असेल. त्याच्यामध्ये आपण पाहिलं होतं आंबा पिकामध्ये साठवणूक कशी करावी, त्याचप्रमाणे पॅकेजिंग कसं असावं याबद्दलची माहिती पाहिली होती. तसंच पूर्णपणे जे आपल्या पिकामध्ये महत्वाचं जे नियोजन राहतं, तर त्याबद्दलची संपूर्ण माहिती मॅडम कडून देण्यात आली होती. तसंच आजचं हे जे चर्चासत्र असणार आहे, यामधून आपल्याला वेगळा विषय असणार आहे, जे की काळी परिपक्वतेसाठी आपण काय नियोजन केलं पाहिजे. तसंच आत्ताचं सध्या वातावरण आहे, तर ह्या वातावरणानुसार पिकामध्ये काय काळजी घेतली पाहिजे, याबद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला राहणार आहे. जसं की तुम्हाला माहितीच असेल, आंब्याचं जे आपलं क्षेत्र असतं, ते की पीक असतं, ते आपण वर्षातून एकदाच घेतो. जर आपल्या पिकामध्ये योग्य ते आपण नियोजन केलं, तर जो वर्षातून आपल्याला एकदा त्याच्यामध्ये उत्पादन मिळतं, तर ते नक्कीच चांगल्या रीतीचं, चांगल्या प्रतीचं राहील. पण जर त्याच्यामध्ये आपल्याला पूर्णपणे महत्त्वपूर्ण माहिती असेल, तर नक्कीच त्याच्यावरती आपल्याला नियोजन करणं सुद्धा सोपं जातं. भरपूर शेतकरी आता आपल्या चर्चासत्रामध्ये सहभागी होत आहेत. जसं की सुवर्णा चौधरी आत्ताच आपल्या चर्चासत्रामध्ये सहभागी झाल्या आहेत. त्यांचं सुद्धा मनःपूर्वक स्वागत आहे. जर काही शेतकरी बंधूंना माझा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचत नसेल, तर मोबाईलच्या स्क्रीनवरती दाखवल्याप्रमाणे आपल्याला पहिल्या टप्प्यामध्ये जॉइन ऑडिओ यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर जो आपला दुसरा टप्पा राहणार आहे, यामध्ये कॉल ओव्हर इंटरनेट यावरती तुम्हाला क्लिक करायचंय, जेणेकरून आपला आवाज तुमच्यापर्यंत व्यवस्थितरित्या पोहोचून येईल. तसंच आत्ताचं सध्याचं खरीपचं हंगाम सुद्धा चालू झालंय शेतकरी बंधूंचं. आपली जी खरीपमधली हंगामानुसारची पिकं आहेत, कापूस आहे, सोयाबीन, तूर, त्याचप्रमाणे हळद, आलं ह्याची आपली लागवड नक्कीच करून झाली असेल. तसंच त्याच्यामध्ये सुद्धा आपलं नियोजन चालू आहे. शेतकरी बंधूंची तिकडे सुद्धा लगबग चालू आहे. तरी सुद्धा वेळात वेळ काढून तुम्ही सर्व शेतकरी बंधू आपल्या प्रत्येक चर्चासत्राला सहभागी होता, आपली उपस्थिती नोंदवता आणि जे काही तुमचे प्रश्न असतील, तर ते आपल्याला सांगता आणि पूर्णपणे त्याच्यावरती नियोजन करून घेता. तर नक्कीच ही सुद्धा खूप महत्वाची बाब आहे आणि तुम्हाला त्याचा फायदा होतोय, हे सुद्धा नक्कीच चांगली गोष्ट आहे. असंच यापुढे सुद्धा तुम्हाला व्यवस्थित प्रत्येक पिकाबद्दल माहिती मार्गदर्शन नियोजन राहणार आहे. नक्कीच प्रत्येक चर्चासत्राला तुम्ही जोडले जाल, माहिती भरपूर प्रमाणात जाणून घ्याल, जेणेकरून तुम्हाला आपण जसं पूर्वीपासून पारंपरिक पद्धतीने पिकामध्ये नियोजन करत आलो आहोत, तसं आता थोडं शास्त्रशुद्ध पद्धतीने तुम्हाला नक्कीच त्यातून माहिती मिळेल आणि तुम्ही नियोजन करू शकता. जसं की पिकाची गुणवत्ता आहे, आपण कोणतंही पीक घेतलं तरी जे की आपण पीक घेतो त्याच्यामधून आपल्याला उत्पादन मिळतं. त्याची गुणवत्ता ही त्याच्यावरती ठरलेली असते आणि त्याच्यातून आपल्याला जो फायदा मिळणार आहे, तर तो त्या गुणवत्तेवरती ठरलेला असतो.
जर आपण गुणवत्तापूर्वक त्याच्यामध्ये नियोजन करून उत्पादन काढलं, तर नक्कीच तुम्हाला मार्केटमध्ये सुद्धा चांगला भाव मिळतो. त्याचे तुम्हाला उत्पादनाचा वरती जो परिणाम जाणून येतो, नक्कीच तुम्हाला तो जास्तीचा राहतो. तर तसं व्यवस्थित नियोजन कराल आणि आपल्याला जे काही आपण माहिती सांगतो, मार्गदर्शन करतो, तसं तुम्ही व्यवस्थित नियोजन केलं तर त्याचा फायदा तुम्हाला होणार आहे. तर भरपूर शेतकरी आपल्या चर्चासत्रामध्ये आता सहभागी झाले आहेत. बापूराव विरकर सर, दिगंबर कदम सर, त्याचप्रमाणे सागर मिसाळ सर. आपलं सुद्धा मनःपूर्वक स्वागत आहे. आजचं जे आपलं आंबा पिकाचं चर्चासत्र आहे यामध्ये. जर चर्चासत्रामध्ये वेळोवेळी आपल्याला काही प्रश्न विचारायचे असतील सर्व शेतकरी बंधूंना, तर आपण जो चॅट बॉक्स दिला आहे, तर यामध्ये तुम्ही चॅट बॉक्समध्ये आपल्या प्रश्नांची नोंद करू शकता. शेवटचा आपला जो टप्पा राहील, ज्याच्यामध्ये की आपण प्रश्न उत्तराचा भाग घेणार आहोत, तर यामध्ये तुम्हाला पूर्णपणे सर्व प्रश्नांची योग्य अशी उत्तरे मॅडम कडून देण्यात येतील. प्रकाश सर सुद्धा आपल्या चर्चासत्रामध्ये सहभागी झाले आहेत. तर प्रकाश सर आपलं सुद्धा मनःपूर्वक स्वागत आहे. आजचं जे आपलं आंबा पिकाचं चर्चासत्र आहे यामध्ये योगेश सर सुद्धा आता सहभागी झाले आहेत. तुमचं सुद्धा मनःपूर्वक स्वागत आहे. सुप्रिया मॅडम सुद्धा आपल्या क्लासमध्ये आता सहभागी झाल्या आहेत. मॅडम तुमचं सुद्धा मनःपूर्वक स्वागत आहे. भरपूर शेतकरी आता चर्चासत्रामध्ये सहभागी होत आहेत. तर आपण त्यांची सुद्धा प्रतीक्षा करूयात आणि ठीक 4 वाजता आपल्या माहिती मार्गदर्शनाला सुरुवात करूया. आजचं जे आपलं माहिती मार्गदर्शन असणार आहे, तर पिकामध्ये आंबा पिकामध्ये काडीची जी गुणवत्ता आहे, तर त्याच्यानुसार काडी परिपक्वतेसाठी आपल्याला काय आपण नियोजन करतो याबद्दलची महत्वपूर्ण अशी माहिती राहणार आहे. आणि आपल्या प्रवक्ता असणार आहेत जयश्री मधने मॅडम, ज्या की तुम्हाला यापूर्वी सुद्धा आपला 3 जे चर्चासत्र झाले यामध्ये त्यांनी योग्य असं माहिती मार्गदर्शन केलं. मॅडम कडून असंच तुम्हाला पुढे सुद्धा योग्य असं माहिती मार्गदर्शन नक्कीच राहील. ठीक 4 वाजता आपण चर्चासत्राला सुरुवात करूयात. तर आता सुद्धा आपल्या चर्चासत्रामध्ये सुभाष सर, सुदर्शन सर, सागर मिसाळ सर सहभागी झाले आहेत. आपलं सुद्धा सर्व शेतकरी बंधूंचं मनःपूर्वक स्वागत आहे. जर काही आपल्याला प्रश्न असतील चर्चासत्रामध्ये विचारायचे, तर नक्की तुम्ही चॅट बॉक्स मध्ये आपल्या प्रश्नांची नोंद करू शकता. वेळोवेळी आपले जे प्रश्न राहणार आहेत, तर त्या प्रश्नांना आपल्याकडून योग्य अशी प्रतिक्रिया असणार आहे. तसंच तुम्हाला वेळोवेळी आपण पोल प्रश्न विचारणार आहोत, तर आपली जी काही प्रतिक्रिया असणार आहे पोल प्रश्नावरती, ती सुद्धा तुम्हाला नोंदवायची आहे. जेणेकरून आपल्याला पोल प्रश्न जे आम्ही विचारतो, त्यातून तुम्हाला जो काही बदल घडवायचा असतो आपल्या चर्चासत्रामध्ये आणि तुम्हाला जी काही माहिती सांगायची हवी असेल अजून, तर ती त्या पोल प्रश्नांवरती तुम्ही ज्या प्रतिक्रिया देता, त्यावरून आपल्याला कळून येते. त्यामुळे नक्कीच वेळोवेळी आपल्या पोल प्रश्नांवरती प्रतिक्रिया देत चला, जेणेकरून तुम्हाला जास्त प्रकारात माहिती मिळून जाईल. ठीक 4 वाजता आपण आपल्या चर्चासत्राला सुरुवात करूया. तत्पूर्वी आपल्या चर्चासत्रामध्ये आता भरपूर शेतकरी सहभागी झाले आहेत. योगेश सर, चैतन्य सर, बाबासाहेब मिसाळ सर. तर सर्व शेतकरी बंधूंचं मनःपूर्वक स्वागत आहे. आजचं जे आपलं आंबा पिकाचं माहिती मार्गदर्शनाचं जे चर्चासत्र आहे त्यामध्ये आता तुम्ही सुद्धा सर्व शेतकरी बंधू पाहत असाल, खरीपचं वातावरण आहे, पण वातावरणामध्ये सततचा बदल होत आहे. आपल्याकडे जी सर्व पिकं आहेत, तर त्या सर्व पिकांची नक्कीच काळजी घ्याल. वातावरणातल्या बदलांचा हा आपल्या पिकावरती परिणाम हा भरपूर प्रमाणात घडत असतो. तसंच की वातावरणात जर बदल झाला, ढगाळ वातावरण आलं, त्याचप्रमाणे जर पाऊस जास्त प्रमाणात झाला, तर त्यामुळे पिकामध्ये रसशक किडी तसंच बुरशीजन्य रोग यांची सुद्धा समस्या जाणवून येते. तर त्यावरती सुद्धा तुम्ही जर व्यवस्थित नियोजन केलं, प्रतिबंधात्मक नियोजन केलं, तर नक्कीच तुम्हाला त्याचा सुद्धा चांगला फायदा होईल. तर जी काही आपण आता खरीपातली पिकं घेतली आहेत शेतकरी बंधूंनो, त्यामध्ये सुद्धा व्यवस्थित नियोजन करा, जेणेकरून तुम्हाला त्याचा चांगला फायदा होईल. ज्या शेतकरी बंधूंना माझा आवाज ऐकू येत नसेल, त्यांनी पहिल्या टप्प्यामध्ये जॉईन ऑडिओ यावरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर कॉल ओव्हर इंटरनेट यावरती क्लिक करायचंय, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण चर्चासत्र हे व्यवस्थित ऐकू येईल. जे काही मॅडम माहिती मार्गदर्शन तुम्हाला करणार आहेत, जी तुम्हाला महत्वपूर्ण माहिती वाटेल, तर त्याचा तुम्ही नक्कीच स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता, जेणेकरून ती माहिती तुम्हाला पुढे भविष्यात उपयोगी पडेल. तर तसं तुम्ही स्क्रीनशॉट सुद्धा काढून घेऊ शकाल. त्याचप्रमाणे जर तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील, तर आपला जो आपण
चॅट बॉक्स दिला आहे, तर त्या चॅट बॉक्स मध्ये नोंद करा. वेळोवेळी मॅडम तुम्हाला प्रश्नांची सुद्धा योग्य अशी उत्तरं देतील. तसंच आता ठीक 4 वाजायला 1 मिनिट शिल्लक आहे, तर आपण ठीक 4 वाजता आपल्या चर्चासत्राला सुरुवात करणार आहोत. तत्पूर्वी ज्या शेतकरी बंधूंना आवाज ऐकू येत नसेल, त्यांनी मोबाईलच्या स्क्रीनवरती दिसत असल्याप्रमाणे पहिल्यांदा जॉईन ऑडिओ असं तुम्हाला ऑप्शन दिसेल, त्यावरती क्लिक करायचंय आणि त्यानंतर कॉल ओव्हर इंटरनेट यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे, जेणेकरून माझा आवाज तुमच्यापर्यंत स्पष्ट ऐकू येईल आणि मॅडमचा सुद्धा तुम्हाला व्यवस्थित आवाज ऐकू येईल. चर्चासत्राच्या सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत जी आपली उपस्थिती आहे चर्चासत्रामध्ये ती नक्कीच नोंदवाल, जेणेकरून तुम्हाला यामधून योग्य अशी माहिती मिळणार आहे. साधारणपणे आपण 4 आत्ता वाजले आहेत, तर चर्चासत्राला सुरुवात करूयात. मी अशी जयश्री मॅडमना विनंती करते की त्यांनी आपला परिचय आणि त्याचप्रमाणे चर्चासत्राला सुरुवात करावी. नमस्कार. आवाज येतोय मॅडम माझा? हा मॅडम, तुमचा आवाज व्यवस्थित येतोय. ओके. नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी जयश्री विजय मदने, भाळवणी, पंढरपूर येथील आंबा उत्पादक शेतकरी आहे. तर शेतकरी बांधवांनो, आपण मागच्या चर्चासत्रामध्ये बघितलं की आंब्याच्या पालवीचं संरक्षण कसं करायचं. तर सगळ्या म्हणजे भले तुमची जुनी बाग असू द्या किंवा तुमचं नवीन लागवड असू द्या, तर यामध्ये आंबा पालवीचं संरक्षण ही खूप महत्वाची बाब आहे की या कोवळ्या पालवीवरती कीड रोग जास्त आकर्षले जातात आणि सर्वात जास्त बागेचं नुकसान हे आंब्यावरती कोवळी पालवी असताना होतं. तर यासाठी मला सर्व शेतकरी बांधवांनी पालवीचं संरक्षण करणं खूप गरजेचं आहे. तर आता ज्या शेतकऱ्यांच्या बागा फळधारणेसाठी म्हणजे पुढच्या बहार नियोजनासाठी धरल्या असतील, तर अशा शेतकऱ्यांची छाटणी ही आंबा हार्वेस्ट झाल्यानंतर छाटणी केल्यानंतर पहिल्या स्टेजची पालवी ही सध्या जून अवस्थेमध्ये आहे. म्हणजे जवळजवळ एक पालवी फुटून एक 40 दिवस झालेले आहेत आणि 40 दिवसापर्यंत काही शेतकऱ्यांची छाटणी उशिरा झाली असेल, तर सध्या त्या शेतकऱ्यांच्या बागेवरती नवीन पालवी आलेली असेल. पण ज्या शेतकऱ्यांची छाटणी मे अखेर झाली असेल, तर अशा शेतकऱ्यांच्या बागेवरची जी काही पालवी असेल ती सध्या जून अवस्थेत असेल. जून अवस्था म्हणजे काय की ती पालवी सध्या परिपक्व होण्याच्या मार्गावरती आहे. तर आता सगळ्यात मेन महत्वाचं जे आहे की काडीमध्ये परिपक्वता असणं. तर काडीमध्ये परिपक्वता का असायला पाहिजे? आपण म्हणतो की CN रेशो काडीमधला मेंटेन जोपर्यंत मेंटेन असेल, तर तुमच्या त्या काडीवरती येणारी पालवी असेल किंवा येणारा मोहर असेल, तर किंवा येणारे फळांचं सेटिंग असेल, तर ते खूप चांगल्या पद्धतीनं होतं. तर तुमच्या काडीमध्ये परिपक्वता असणं खूप गरजेचं आहे. कार्बन आणि नायट्रोजन याचा जो रेशो असतो, CN रेशो असतो, तर तो CN रेशो मेंटेन असणं खूप गरजेचं आहे. तर आजच्या आपण चर्चासत्रात सर्वात महत्वाची जी गोष्ट आहे की काडीची परिपक्वता, तर ह्या गोष्टीवरती आज आपण लक्ष देणार आहोत. तर बघा, काडी परिपक्वता असणं का गरजेचं आहे? तुम्ही बरेच द्राक्ष उत्पादक शेतकरी असतील किंवा डाळिंब उत्पादक शेतकरी असतील, तर या बऱ्याच तुम्ही वेळा ऐकलं असेल की काडी तयार झाली पाहिजे. काडी तयार झाली पाहिजे म्हणजे काय? तर काडीमध्ये CN रेशो नियंत्रित असणं गरजेचं आहे. कार्बन आणि नायट्रोजन रेशो नियंत्रित असेल, तर त्या काडीवर येणारी जी पालवी आहे किंवा मोहर असेल किंवा त्या काडीवर होणारी फळधारणा असेल, तर ती खूप जोमदार येते. बघा शेतकरी मित्रांनो, मी काय सांगते की नुसती पालवीचं संरक्षण करणं महत्वाचं तर आंबा बागेमध्ये आहेच. या अगोदर कसं आंब्या बागेवरती एवढं लक्ष दिलं जायचं नाही. आता आपण हाय डेन्सिटी, अल्ट्रा हाय डेन्सिटी पद्धतीने आंब्यांची लागवड करतो. तर कमर्शियल पद्धतीनं आपण आता आंब्याचं उत्पादन घेत आहोत. तर कमर्शियल पद्धतीनं ज्यावेळेस तुम्ही आंब्याचं उत्पादन घेता, तर त्यावेळेस सर्व तंत्रशुद्ध गोष्टी शेतकऱ्यांना माहीत असणं खूप गरजेचं आहे. तर काडी तयार होणं फार गरजेचं आहे. का काडीची परिपक्वता महत्वाची आहे? कारण त्या
काडीमध्ये जे अन्नद्रव्याचा साठवण असते ती जर तुमच्या बागेमध्ये चांगली असेल तर त्या काडीवर येणारा मोहर असेल किंवा त्या काडीवर येणारी पालवी असेल किंवा त्या काडीच्या मोहरामधून होणारी फळधारणा असेल तर ही खूप जोमदार होते. आणि काडीमध्ये जर अन्नद्रव्याची साठवण चांगल्या पद्धतीने असेल तर तुमच्या झाडाची फळगळ असेल किंवा फुलगळ असेल तर ती होत नाही आणि तुमच्या झाडाचं सेटिंग हे खूप चांगल्या पद्धतीनं होतं. बघा शेतकरी मित्रांनो, माझा हे खूप महत्वाचा स्टेज आहे. आता सध्या ज्या आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी पुढच्या बहाराचं नियोजन केलेलं आहे तर अशा आंबा उत्पादक शेतकऱ्यांच्या बागा ज्या असतात तर त्या सध्या नवीन पालवी फुटून म्हणजे छाटणी केल्यानंतर आता सध्या पहिली स्टेज जी पालवीची आली आहे तर ती पालवीची स्टेज सध्या जून अवस्थेमध्ये आहे. आणि जून होते म्हणजे काय तर पालवी फुटताना तुमच्या आंब्याची पालवी ही लाल कलर मध्ये असते आणि हळूहळू ज्यावेळेस त्याची मॅच्युरिटी होत जाते म्हणजे आपण काय म्हणतो ती पानं परिपक्व होत जातात तसे ती गडद हिरव्या रंगाकडे जातात. तर ज्यावेळेस ही तुमची पालवी परिपक्व होते त्यानंतर सर्वात मेन महत्वाचं असतं की तुमच्या काडीमध्ये असणारं स्टोरेज. तर ते स्टोरेज जोपर्यंत तुमचं चांगलं जोपर्यंत तुमच्या त्या काडीमध्ये अन्नद्रव्याची साठवण जेवढी चांगली होईल तेवढं तुमचं आंबा उत्पादनामध्ये चांगल्या पद्धतीचं उत्पादन तुम्ही घेऊ शकाल. तर यासाठी काडीची परिपक्वता चांगली असणं गरजेचं आहे. तर मला खात्री आहे सर्व शेतकऱ्यांना समजलं असेल की काडीची परिपक्वता असणं का गरजेचं आहे. आता काडी परिपक्व न होण्याची कारण काय आहेत तर आपण हे सर्वात अगोदर बघूया की आपली काडी परिपक्व का होत नाही किंवा या अगोदर आपण कधी काडी परिपक्वतेकडे लक्ष दिलं नसेल. पण बघा, काडी परिपक्व न होण्याची खालीलपैकी काही महत्वाची कारण आहेत. तर सर्वात पहिलं कारण आहे की आपण मागच्या चर्चासत्रात बघितलं की सर्वात कीड रोगचा जो अटॅक असतो तो हा नवीन पालवीवरती होत असतो. तर नवीन पालवीवरती होणारा कीड रोगांचा जो प्रादुर्भाव आहे मुख्यतः तुडतुडे सर्वात मेन जी सध्या म्हणजे आंब्यामध्ये सर्वात मोठा प्रादुर्भाव ज्या किडीचा होतो तो आहे तुडतुडे. त्यानंतर शेंडा पोखरणारी अळी. तुम्ही बघितलं असेल मी मागच्या चर्चासत्रात सांगितलं की जो तुमचा पालवीचा दांडा आहे तर त्या दांड्यावरती छिद्र करून अळी दांड्यामध्ये प्रवेश करते आणि प्रवेश केल्यानंतर तुमची जी नवीन येणारी आलेली फूट जी आहे आंब्यावरची ती सुकून जाते आणि पर्यायानं तो तुमची नवीन सर्व पालवीचं नुकसान होतं. तर तुडतुडे असतील किंवा शेंडा पोखरणारी अळी असेल किंवा तुमच्या पानावरती पडलेला करपा असेल, भुईरोग असेल, लाल कोळी असते, मीज माशी आहेत, फुलकिडे आहेत, या अशा बऱ्याच प्रकारच्या ज्या किडी आहेत तर या किडींचा प्रादुर्भाव ह्या तुमच्या नवीन येणाऱ्या पालवीवरती होतो. आणि मग पर्यायानं काय होतो, समजा आता शेंडा पोखरणारी अळी आहे तर ही शेंडा पोखरणारी अळी काय करते, तुमचा जो अळी दांडा आहे पालवीचा तर त्या पालवीच्या दांड्यामध्ये ही अळी प्रवेश करते आणि ती अळी प्रवेश केल्यानंतर ही तुमची पालवी पूर्णतः सुकून जाते आणि पर्यायानं तुमच्या पूर्ण त्या नवीन आलेल्या पालवीचं नुकसान होतं. तर सर्वात म्हणजे काडी परिपक्वता न होण्याचं सर्वात महत्वाचं मेन जे कारण आहे तर ते आहे की तुमच्या पालवीवरती येणारा कीड रोगाचा प्रादुर्भाव. तर त्यामुळं नवीन आलेल्या पालवीचं संरक्षण करणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर सगळ्यात दुसरा महत्वाचा पॉइंट आहे की खताचं संतुलित नियोजन. बघा आता खताचं असंतुलित नियोजन म्हणजे काय, आपल्याला माहिती आहे, आपण सर्वजण शेतकरी सगळेजण शाळेत गेलो होतो. शाळेत आपल्याला सांगितलं की ज्या जीवाला अन्नद्रव्याचा संतुलित पुरवठा होत नाही असा जीव रोगांना बळी पडतो. बरोबर आहे, सगळ्यांनी शिकले आपण शाळेत ज्यावेळेस जात होतो त्यावेळेस आपल्याला असं शिकवलं गेलं की कुठलाही जीव असू द्या की त्या जीवाला जर संतुलित आहार मिळाला नाही तर तो जीव आजारांना बळी पडतो. अगदी वनस्पतीच्या बाबतीतही त्याच गोष्टी आहेत. जर त्यांना खताचं असंतुलित नियोजन मिळालं तर तुमच्या काडीमध्ये स्टोरेज होणार नाही. ओके, आणि त्यामुळे तुमची काडी परिपक्व न झाल्यामुळे तुम्हाला चांगल्या पद्धतीची फुलधारणा होणार नाही, फळधारणा होणार नाही आणि जे तुम्ही उत्पादन अपेक्षित केलेलं आहे तर ते उत्पादन तुम्हाला मिळणार नाही.
तर काडी परिपक्वता न होण्याचं पहिलं कारण आहे की तुम्ही तुमच्या पालवीचं संरक्षण करणं, कीड रोगांपासून पालवीचं संरक्षण करणं. अगदी हा हार्डली 45 दिवसाचा कालावधी असतो, पण ह्या 45 दिवसाच्या कालावधी मी मागच्या चर्चासत्रातही तुम्हाला सांगितलं की पौर्णिमा अमावस्याला जर तुम्ही ऍज अ प्रिकॉशन म्हणून कीटकनाशक आणि बुरशीनाशकाची फवारणी घेतली आणि बागेतून दररोज एक 15-20 मिनिटं तुम्ही जर फेरफटका मारला आणि 2-3 झाडांचं जर व्यवस्थित निरीक्षण केलं तर तुमच्या लक्षात येईल की तुमच्या बागेवरती कुठल्या कीड रोगाचा प्रादुर्भाव आहे का, आणि तसं तुम्ही त्यानुसार फवारण्या घेऊ शकता आणि पालवीचं संरक्षण करू शकता. तर पालवीचं संरक्षण ही खूप महत्वाची बाब आहे तुमच्या आंब्या पिकाच्या उत्पादनामध्ये. आणि त्यानंतर खतांचं संतुलित नियोजन. मी मागच्या चर्चासत्रामध्ये तुम्हाला सर्वांना सांगितलं आहे की खतांचं नियोजन म्हणजे छाटणी झाल्यानंतर बेसल डोस तुम्हाला काय काय द्यायचा आहे. हा बेसल डोस प्रत्येक वर्षाच्या म्हणजे वयोवर्षानुसार तुम्हाला ते खतांचं नत्र, स्फुरद, पालाश. हॅलो, एम आय ऑडिबल? माझा आवाज येतोय का मॅडम? हा मॅडम, तुमचा आवाज व्यवस्थित येतोय. बहुतेक अच्छा. तरी शेतकरी बंधूंना म्हणजे नेटवर्कची समस्या असेल म्हणून त्यांना आवाज व्यवस्थित येत नसेल. ओके ओके ओके. हा, तर सर्वात दुसरा मुद्दा मेन महत्वाचा आहे की खतांचं असंतुलित नियोजन. जर तुम्ही खतांचं नियोजन म्हणजे नत्र असेल, स्फुरद असेल, मुख्य अन्नद्रव्ये, त्यानंतर सूक्ष्म अन्नद्रव्ये किंवा दुय्यम सूक्ष्म अन्नद्रव्ये, हे सगळ्यात 13 अन्नद्रव्ये ही खूप महत्वाची अन्नद्रव्ये आहेत. ती जर झाडांना तुम्ही व्यवस्थित दिली, वयोमानानुसार जर ती खतांचा डोस जर तुम्ही व्यवस्थित दिला तर झाड हे तुमचं सदृढ बनेल आणि पर्यायानं तुमच्या काडीमध्ये सुद्धा परिपक्वता येईल. मी एक उदाहरण तुम्हाला सांगायचं झालं तर सर्वात मेन महत्वाचं आहे की जसं मी सांगितलं की आपण जसं शाळेमध्ये शिकलो की ज्या जीवाला संतुलित आहार मिळत नाही तो जीव विविध रोगांना बळी पडतो. अगदी झाडांच्या बाबतीतही तसं आहे. आपण आता बघितलं कोरोना व्हायरसमध्ये की ज्याची इम्युनिटी पॉवर चांगली आहे तो त्या माणसाला त्या रोगांचा प्रादुर्भाव बऱ्यापैकी होत नाही किंवा त्याचा परिणाम त्या शरीरावरती जास्त होत नाही. अगदी त्याच पद्धतीनं झाडांमध्ये खतांचं संतुलित नियोजन असणं फार गरजेचं आहे. त्यानंतर आपण तिसरी जी मेन बाब आहे तर ती बाब आहे की नवीन फुटव्यांची गर्दी. तिसरं जे नियोजन आहे तर ते काय आहे? नवीन फुटव्यांची गर्दी. आता आपण बघितलं की ज्यावेळेस आपण छाटणी करतो, छाटणी केल्यानंतर एक त्या छाटणी केलेल्या ह्याच्यापासून जे डोळे फुगतात तर तिथून एक 5-6 फुटवे किंवा एक 6-7 फुटवे त्या डोळ्यापासून निघतात आणि मग तिथं एक गर्दी होते, नवीन फुटव्यांची गर्दी होते. आणि त्यामुळं काय होतं की जसं आपण मी मागच्या चर्चासत्रात तुम्हाला मी एक उदाहरण दिलं होतं की एखाद्या घरात 10 मुलं आहेत. ओके, एका आई वडिलांवरती 10 मुलांची जबाबदारी आहे. तर त्यावेळेस प्रत्येकाचं संगोपन करणं हे खूप अवघड जातं आणि पर्यायीनं मग काय होतं की प्रत्येक मुलांचं संगोपन व्यवस्थित न झाल्यामुळे ती कुपोषित राहू शकतात. पण त्याच कुटुंबामध्ये जर 2 मुलं असतील तर ती तुम्ही चांगल्या पद्धतीनं सांभाळू शकता. अगदी तोच कन्सेप्ट या ठिकाणी आहे की ज्यावेळेस नवीन फुटव्यांची गर्दी होते तर अशामध्ये तुम्हाला विरळणी करायची आहे. ज्या सशक्त काड्या आहेत तुमच्या झाडावरती तेवढ्याच काड्या तुम्हाला त्या फांदीवरती ठेवायच्या आहेत आणि अगदी हार्डली 3 ते 4 फक्त काड्या तुम्हाला ठेवायच्या आहेत. त्यासाठी तुमचं काडीचं नियोजन खूप गरजेचं आहे की तुम्हाला तुमचं झाड किती वर्षाचं आहे आणि त्या झाडावरती तुम्हाला किती फळं धरायची आहेत, यासाठी तुम्हाला तुमच्या झाडावरती काड्या किती असणं गरजेचं आहे. तर त्यासाठी जसं तुमचं काडीचं नियोजन असेल, काडीचं नियोजन म्हणजे काय तर हार्डली 3 ते 4 काड्या फक्त तुम्हाला त्या ठिकाणी सशक्त अशा आणि चारी दिशेनं जाणाऱ्या अशा काड्या तुम्हाला ठेवायच्यात. तर त्या काडीला ज्यावेळेस चांगल्या पद्धतीचा सूर्यप्रकाश मिळेल किंवा मुळांनी घेतलेल्या खतांचा अपटेक ज्यावेळेस त्या काडीला मिळेल तर ऑब्विसली ती काडी चांगली परिपक्व होणार आहे. बघा शेतकरी मित्रांनो, खूप महत्वाचं आणि एकदम जसं तुम्ही डेली लाईफ मध्ये कुठलंही एखादं उदाहरण असेल त्या पद्धतीनं हे आपल्या झाडाची लाईफ सायकल आहे की नवीन होणाऱ्या फुटव्यांची गर्दी. खूप जर फुटवा असेल तर झाड किती जणांना अन्नद्रव्य पुरवठा करणार आहे, तर त्यावेळेस तुम्हाला तुमचं झाड किती वर्षाचं आहे त्यानुसार जर तुम्ही काड्यांचं नियंत्रण केलं आणि तुम्हाला किती काड्या ठेवायच्यात
त्यानुसार जर काड्यांची तेवढ्याच काड्या ठेवून राहिलेल्या काड्यांची अशक्त काड्यांची विरळणी केली आणि ज्या सशक्त काड्या आहेत त्या जर तुम्ही ठेवल्या तर तुमच्या त्या काड्यांमध्ये मुळां थ्रू जो काही खतांचा अपटेक असेल तर तो त्या काडीमध्ये जाईल आणि त्यानुसार त्यामध्ये अन्न पुरवठा चांगल्या पद्धतीनं होईल. आता काय होतं की नॉर्मली ज्यावेळेस आता आपला हा पावसाळ्याचे दिवस आहे, ढगाळ वातावरण असतं, कमी सूर्यप्रकाश असतो आणि म्हणूनच मी सांगितलं की अशा ह्याच्यामध्ये तुम्हाला काड्यांची जेवढी तुम्ही विरळणी कराल तर तेवढा नेमका पावसाळा असतो, ढगाळ वातावरण असतं, सूर्यप्रकाश कमी असतो आणि काड्यांना तो सूर्यप्रकाश मिळत नाही. तर यासाठी तुम्हाला काड्यांची विरळणी करायची आहे जेणेकरून प्रत्येक काडीला सूर्यप्रकाश चांगल्या पद्धतीनं मिळेल आणि राहिलेल्या लिमिटेड काड्यांना रूट कडून जो काही खतांचा अपटेक असेल किंवा तुम्ही फवारणी थ्रू काही औषधे देत असाल किंवा वॉटर सोल्युबल काही औषधे देत असाल तर ती त्या पालवीला खत पुरवठा करतील आणि चांगल्या पद्धतीनं तुमच्या काड्या ह्या परिपक्व होतील. त्यानंतर दुसरं काय आहे की आता पावसाळा असतो, सततचा पाऊस असल्यामुळे मुळांची कार्यक्षमता थांबते. तर काय होतं की आपल्या बागेमध्ये पाणी साठलं असेल किंवा सतत पाऊस होत असेल तर यामध्ये काय होतं की तुमची मुळांची कार्यक्षमता थांबते आणि मग मुळं तुमची अकार्यक्षम होतात. तर मग काय होतं की अकार्यक्षम झाल्यामुळे जो काही तुम्ही बेसल डोस तुमच्या बागेला दिला होता तर तो बेसल डोसचा अपटेक तुमची मुळं करत नाहीत. बघा, सतत पाऊस झाल्यामुळे बागेमध्ये पाणी साठल्यामुळे काय होतं की पांढऱ्या मुळांची कार्यक्षमता थांबते आणि कार्यक्षमता थांबली जर मुळं खतांचा अपटेकच घेत नसतील तर काय होतं की मग ते जे काही अन्नद्रव्य आहे ते काडीमध्ये कसं जाईल आणि काडीमध्ये न गेल्यामुळं काडीची परिपक्वता कमी होते. तर आणि किंवा जर तुमची जमीन चुनखडीचं प्रमाण जर तुमच्या जमिनीमध्ये जास्त असलं तर मग अशा वेळेस काय होतं की जे पालाशयुक्त खतं तुम्ही देता किंवा नत्र असेल, स्फुरद असेल, पालाश असेल तर यामुळं काय होतं की पालाशयुक्त खतं विघटन म्हणजे शोषण न झाल्यामुळे किंवा झाड ते घेतलं न झाल्यामुळे तुमच्या काडीमध्ये परिपक्वता येत नाही. मला असं वाटतंय की सर्वांना बऱ्यापैकी कळालं असेल की काडी परिपक्व न होण्याची कारणं काय आहेत. सर्वात पहिलं आणि मेन महत्वाचं जे कारण आहे ते आहे की तुम्ही जी नवीन आलेली पालवी आहे त्याचं तुम्हाला संरक्षण करायचं आहे. ओके, आणि संरक्षण केल्यानंतर ना सगळ्यात पुढची स्टेप आहे की आलेल्या फुटव्यांची तुम्हाला विरळणी करून घ्यायची आहे. जेवढ्या तुम्हाला त्या झाडावरती तुम्हाला फळधारणा पाहिजे तेवढ्याच काड्या तुम्ही तुमच्यावरती ठेवायच्या आहेत. तेवढ्याच काड्या म्हणण्यापेक्षा आपण असं म्हणू शकतो की ज्या सशक्त काड्या 3 ते 4 सशक्त काड्या ज्या असतील त्या तुम्हाला ठेवायच्या आहेत. बाकीच्या काड्यांची तुम्हाला विरळणी करायची. का विरळणी करायची ही खूप महत्वाची गोष्ट आहे. तेवढाच झाड त्या काड्यांना अन्नद्रव्य पुरवठा करेल आणि त्या काडीमध्ये स्टोरेज वाढेल आणि गर्दी नसल्यामुळे सूर्यप्रकाश प्रत्येक फांदीला मिळेल आणि त्यामुळे सूर्यप्रकाशाचं तर खूप महत्वाचं कार्य आहे झाडामध्ये. कारण आता सध्या सर्व शेतकऱ्यांच्या बऱ्यापैकी हाय डेन्सिटी आणि अल्ट्रा हाय डेन्सिटी म्हणजे सघन पद्धतीनं आंब्यांची लागवड आहे. तर त्यामुळं प्रत्येक झाडाला त्याच्या अगदी बुडापर्यंत सूर्यप्रकाश मिळणं खूप गरजेचं आहे. तर त्यासाठी काडीची परिपक्वता ह्या मेन गोष्टी आहेत की ज्यामुळे काडीची परिपक्वता होत नाही. त्यामुळे आपल्याला ह्याच्यावरती सगळ्यात मेन महत्वाचं लक्ष द्यायचं आहे. आता माझ्या लक्षात आलं की प्रत्येक शेतकऱ्याला कळालं की काडी परिपक्व असणं का गरजेचं आहे आणि काडी परिपक्व का होत नाही हेही सगळ्यांच्या लक्षात आलं आहे. मग आता आपण काडी परिपक्व होण्यासाठी आपण काय करू शकतो. काडी पक्वतेसाठी आपण उपाय काय आहेत की जेणेकरून आपण आपल्या आंब्याच्या झाडाची काडी परिपक्व करू शकेल. तर बघा मित्रांनो की नवीन अगोदर आपण काडी परिपक्वतेचे उपाय बघण्याच्या अगोदर स्क्रीनवरती एक प्रश्न आलेला आहे. शेतकरी बांधवांनो, आपल्याला आजच्या आंबा पीक चर्चासत्राबद्दल माहिती कोणत्या माध्यमातून कळाली. तर तुम्ही गोल्ड सर्व्हिस शेतकरी आहात तर तुम्हाला कुणाचा फोन आला होता की व्हॉट्सअपच्या माध्यमातून तुम्हाला ही माहिती मिळाली, फेसबुक असेल किंवा ॲग्रोस्टार ऍप्लिकेशन असेल किंवा इंस्टाग्राम असेल. तर यापैकी कोणत्या माध्यमातून तुम्हाला या वेबिनारची माहिती मिळाली तर त्या पर्यायावरती तुम्ही क्लिक करा आणि तुमचा प्रतिसाद या ठिकाणी तुम्ही नोंदवू शकता. तर आपण सर्वांना 2 मिनिटाचा वेळ देतोय. प्रत्येकाने आपला प्रतिसाद या ठिकाणी नोंदवायचा आहे.
ओके, धन्यवाद शेतकरी मित्रांनो, तुम्ही तुमचा प्रतिसाद या ठिकाणी नोंदवल्याबद्दल. आता आपण पाहिलं की काडी परिपक्व असणं का गरजेचं आहे, काडी परिपक्व न होण्याची कारणं काय आहेत, आणि आता ही काडी परिपक्व होण्यासाठी आपल्याला काय उपाययोजना कराव्या लागतील. तर बघा मित्रांनो, सर्वात पहिली महत्वाची जी गोष्ट आहे, काडी परिपक्व होण्यासाठी मी मगाशीच सांगितलं की जी झाडावरती तुमच्या नवीन पालवी येते, त्या नवीन पालवीचं कीड रोग नियंत्रण हे तुम्हाला वेळच्या वेळी किंवा बंधनात्मक नियोजन करणं हे खूप महत्वाचं आहे. मी मगाशी सांगितलं की भले कीड असो किंवा नसो, तुम्हाला अमावस्या आणि पौर्णिमेच्या अगोदर तुम्हाला एक कीटकनाशक आणि एक बुरशीनाशकाचा फवारणी घ्यायची आहे, किंवा ह्या तुम्हाला फवारण्या कमी करायच्या असतील तर तुम्ही एक आंबा उत्पादक शेतकरी आहे, तर तुम्हाला बागेतून दररोज एक चक्कर मारायची आहे आणि एक बारीक निरीक्षण करून एक 2-4 झाडांचं पानाच्या खाली याच्या खाली जर तुम्हाला व्यवस्थित निरीक्षण केलं तर तुमच्या लक्षात येईल की तुडतुड्याचा असेल किंवा शेंडा पोखरणाऱ्या अळीचा असेल किंवा मीज माशीचा काही प्रादुर्भाव तुमच्या बागेवरती आहे का, आणि जर असेल तर त्यासाठी कीटकनाशक आणि बुरशीनाशकाची तुम्हाला फवारणी घेणं खूप गरजेचं आहे. तर त्यासाठी काडीच्या परिपक्वतेसाठी पहिली उपाययोजना जर असेल तर ते म्हणजे तुमची जी नवीन पालवी येते त्या पालवीचं कीड रोग साठी नियंत्रण, वेळच्या वेळी नियंत्रण किंवा प्रतिबंधनात्मक, म्हणजे आपण काय म्हणतो ऍज अ प्रिकॉशन म्हणून तुम्हाला कीटकनाशक बुरशीनाशकाची फवारणी घ्यायची आणि त्या पालवीचं संरक्षण करायचं आहे. हे झाली सगळ्यात पहिली उपाययोजना. आता खतांचा वापर योग्य प्रमाणात करावा आणि त्याचं संतुलित नियोजन महत्वाचं आहे. हा शब्द सगळ्यात महत्वाचा आहे, संतुलित नियोजन. संतुलित नियोजन म्हणजे काय, तर आता बघा मी एक साधं एक्झाम्पल देते सगळ्यांना, की ज्यावेळेस आपण जेवताना आपण ताट घेतो, ठीक आहे, तर आता आपल्या ताटामध्ये काय असतं बघा, चपाती असते, भाजी असते, तोंडी लावायला लोणचं असतं, भात असतो, बरोबर आहे, अशा पद्धतीचं आपलं ताट असतं. तर ज्यावेळेस तुम्ही काडीच्या परिपक्वतेसाठी खतांचा वापर योग्य आणि संतुलित असणं, संतुलित आहार आपण म्हणतो ना, की मी मगाशीच सांगितलं की ज्या जीवाचा आहार योग्य पद्धतीने असेल किंवा असंतुलित त्याचा आहार असेल, असा जीव रोगाला बळी पडतो, बरोबर आहे. मग तुम्ही माणूस असू द्या किंवा कुठला कीटक असू द्या किंवा झाड असू द्या, हे सगळे सजीव प्राणी आहेत, म्हणजे सजीव गोष्टी आहेत. तर सजीव गोष्टीमध्ये ज्यावेळेस तुम्ही असंतुलित, ज्यावेळेस त्या सजीवाला आहार मिळतो तर असेच शरीर रोगाला बळी पडतं. तसंच मग ज्यावेळेस तुम्ही झाडाच्या बाबतीमध्ये विचार करता त्यावेळेस खतांचा वापर हा योग्य प्रमाणात करावा. आता बघा आपण जेवताना ताटामध्ये काय घेतो, चपाती असते किंवा भाकरी असते, भाजी असते आपली, किंवा लोणचं असतं किंवा कोशिंबीर असते, चटण्या असतात. तर बघा तुम्ही आता हे झालं आपल्या माणसांच्या बाबतीतलं, पण झाडाच्या बाबतीमध्ये मी सांगते तुम्हाला, झाडाच्या बाबतीत भाकरी आणि चपाती म्हणजे त्याचे मुख्य अन्नद्रव्य आहेत, नत्र, स्फुरद आणि पालाश. तर हे नत्र, स्फुरद, पालाश झाडाला खूप गरजेचे आहेत. आणि आपला शेतकरी काय करतो, फक्त हेच देतो, सगळ्यांना फक्त माहितीये युरिया, DAP. तर नत्र, स्फुरद, पालाश फक्त गरजेचं. नुसतं भाकरी खाऊन चालतं का आपल्याला, भाकरी बरोबर आपल्याला भाजीची गरज आहे, बरोबर आहे. तर ही भाजी म्हणजे काय आहे आपल्या झाडाची, की तुमच्या झाडाचं जे सूक्ष्म अन्नद्रव्य, दुय्यम सूक्ष्म अन्नद्रव्य जे आहेत, की कॅल्शियम असेल, गंधक असेल, ओके, तर हे जे आहे ते सूक्ष्म अन्नद्रव्य, म्हणजे ही झाली भाजी, ओके. आणि त्या भाजीमध्ये तुम्हाला भाजी अशीच होते का, नुसतं बटाटा वांगी जर तुम्ही घेतली तर नुसतं तसं खाऊ शकता का तुम्ही, तर त्यासाठी तुम्हाला मोहरी असेल टाकावी लागेल, जिरे टाकावे लागतील. अगदी त्याच पद्धतीनं बघा शेतकरी मित्रांनो, अगदी त्याच पद्धतीनं दुय्यम सूक्ष्म अन्नद्रव्ये जे असतात, झिंक, फेरस, मॅंगनीज, ह्या ज्या गोष्टी आहेत त्या तुमच्या झाडासाठी खूप महत्वाच्या आहेत. फक्त नत्र, स्फुरद, पालाश देऊन चालत नाही. तुम्हाला सूक्ष्म अन्नद्रव्ये, दुय्यम सूक्ष्म अन्नद्रव्ये 13 प्रकारचे जे घटक आहेत ते झाडासाठी खूप महत्वाचे आहेत. आणि त्या खतांचा तुम्हाला संतुलित पद्धतीनं झाडाच्या वयोमानानुसार सेंद्रिय असेल किंवा रासायनिक असेल असा खतांचा डोस त्या झाडाला देणं खूप गरजेचं आहे.
हे झाली दुसरी उपाययोजना. त्यानंतर नवीन पालवीनंतर काडी संख्यांचं नियोजन. मगाशीच मी सांगितलं की एकदा आपण ज्यावेळेस छाटणी घेतो त्यावेळेस बंचनी पालवी येते, म्हणजे एका डोळ्यापासून 5 ते 6 फुटवे फुटतात. तर हे सगळे 5 ते 6 फुटवे ठेवणं गरजेचं नाही. ज्या सशक्त अशा काड्या आहेत तेवढ्याच फक्त तुम्हाला, तुमचं झाड किती वर्षाचं आहे, त्या झाडावरती तुम्हाला फळधारणा किती तुम्हाला धरायची आहे, त्यानुसार काडीचं नियोजन करणं खूप गरजेचं आहे. म्हणजे संख्या तुम्हाला नियंत्रित करायची आहे काड्यांची. जेवढी तुम्ही संख्या काड्यांची नियंत्रित कराल तेवढं काड्या तुमच्या परिपक्व होतील आणि त्या पद्धतीनं तुम्ही काड्यांची विरळणी करा. आणि त्यामुळं काय होईल की प्रत्येक काडीला सूर्यप्रकाश हा खूप चांगल्या पद्धतीनं मिळेल. आणि सूर्यप्रकाश, कारण सूर्यप्रकाश हा झाडासाठी खूप महत्वाचा आहे. जेवढा तुमच्या झाडाला सूर्यप्रकाश चांगला मिळेल तेवढी तुमची काडी खूप चांगल्या पद्धतीनं परिपक्व होईल. त्यामुळं काड्यांची विरळणी करणं म्हणजे दाटी झाडांमध्ये गर्दी झाली नाही पाहिजे. जेवढी गर्दी कमी असेल तेवढी कीड रोगचा पण प्रादुर्भाव कमी होतो बघा. त्यामुळं काड्यांची विरळणी करा. ठराविक काड्या तिथं 3 ते 4 सशक्त अशा काड्या ठेवा. आणि त्यामुळं काय होईल की त्या 3 ते 4 सशक्त काड्यामध्ये स्टोरेज चांगल्या पद्धतीनं, जे काही मुळं तुमची अपटेक करतील, तुम्ही जे काही खत दिले तर ती जे अपटेक करतील ते तुमच्या काडीमध्ये जाऊन स्टोर होईल. तर त्यासाठी नवीन आलेल्या पालवीनंतर काडी संख्यांचं नियोजन हे खूप महत्वाचं आहे. तर त्यासाठी त्याची विरळणी करून सशक्त अशा 3 ते 4 काड्या तुम्हाला ठेवायच्या आहेत. विरळणी केल्यानंतर, आता विरळणी करतो म्हणजे पुन्हा आपण कट छाटणी करतो, बरोबर आहे. तर विरळणी केल्यानंतर पुन्हा एकदा तुम्ही 1% बोर्डोफेसची फवारणी घ्यायची आहे. का तर झाडाला इजा झालेली असते आणि जर झाडाला इजा झाली तर तिथून बुरशीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. त्यामुळे 1% बोर्डो मिश्रणाची तुम्हाला फवारणी घ्यायची आहे. विरळणी म्हणजे नवीन फुटव्यांची विरळणी केल्यानंतर पुन्हा एकदा तुम्हाला 1% बोर्डो मिश्रणाची फवारणी घ्यायची. तर मला या ठिकाणी माहितीये, सर्व शेतकऱ्यांना माहितीये 1% बोर्डो मिश्रण मागच्याच मी चर्चासत्रात सांगितलं आहे की 1% बोर्डो मिश्रणाची फवारणी कशी घ्यायची. तर विरळणी केल्यानंतर पुन्हा 1% बोर्डो मिश्रणाची फवारणी घ्या. आता ढगाळ वातावरण असते, आता पावसाळ्याचे दिवस आहेत आणि मागचे 2 वर्ष सर्व महाराष्ट्रामध्ये अगदी वेळेवर म्हणजे जूनला पाऊस चालू झालेला आहे. सर्व ठिकाणी पाऊस चांगला आहे. तर ढगाळ वातावरण असल्यामुळे सिलिकॉन युक्त औषधांची तुम्हाला फवारणी घ्यायची आहे. आणि काय होतं की जर ज्या भागामध्ये खूप पाऊस झाला असेल, बघा काही भागांमध्ये कोकण सारखा विभाग असेल किंवा मराठवाड्यामध्ये पण काही ठिकाणी भरपूर पाऊस झालेला आहे. तर ज्या विभागामध्ये खूप पाऊस झालेला आहे अशा ठिकाणी बागेमध्ये पाणी साचणार नाही याची तुम्ही थोडंसं म्हणजे पाणी साचणार नाही म्हणजे पाणी ते काढून द्या तुम्ही. बागेमध्ये जर पाणी साचलं असेल तर ते पाणी काढून द्यायची सोय करा, की जेणेकरून काय होतं की पाणी बागेमध्ये साठल्यामुळं मुळांची कार्यक्षमता कमी होते आणि मुळं जे आहेत त्यांची कार्यक्षमता कमी झाल्यामुळं त्याचा अपटेक, खतांचा जो तुम्ही पूर्वी बेसल डोस दिलाय त्याचा अपटेक मुळं घेत नाहीत, त्यामुळं काडीमध्ये परिपक्वता येत नाही. तर मुळांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी तुम्ही टाटा रॅली गोल्ड नावाचं औषध 100 ग्रॅम प्रति एकर ठिबक मधून देऊ शकता, किंवा तुम्ही ह्युमिक ऍसिड सगळ्यांना माहितीये, तर ते ह्युमिक ऍसिड जरी दिलं तरी तुमची पांढऱ्या मुळांची कार्यक्षमता पुन्हा चांगल्या पद्धतीनं चालू होईल आणि त्या खतांचा अपटेक घेतल्यामुळं परत तुमची काडीमध्ये चांगल्या पद्धतीनं स्टोरेज होऊ शकतं. तर बघा, उपाययोजनामध्ये सगळ्यात मेन महत्वाचं की आलेल्या नवीन पालवीचं कीड रोग पासून व्यवस्थित नियोजन करणं किंवा प्रतिबंधात्मक नियोजन महत्वाचं आहे. त्यानंतर खतांचं संतुलित, जो काही तुम्ही बेसल डोस देणार आहात तर त्यामध्ये मी सांगितलं फक्त मुख्य अन्नद्रव्य झाडाला द्यायची नाहीत. सूक्ष्म अन्नद्रव्ये, दुय्यम सूक्ष्म अन्नद्रव्ये 13 प्रकारची अन्नद्रव्य झाडाला गरजेची असतात. म्हणजे भलेही ते कमी प्रमाणात आहेत पण ती देणं खूप गरजेचं आहे, कारण प्रत्येकाचं महत्व हे फार वेगवेगळं आहे झाडामध्ये आणि ते झाडाला संतुलित आहार मिळणं खूप गरजेचं आहे. आणि त्यानंतर मेन महत्वाचं की काडींचं संख्यांचं नियोजन. तुम्हाला फळधारणा किती झाडांवरती तुम्हाला, तुमचं जर 3 वर्षाचं झाड असेल, 4 वर्षाचं झाड असेल किंवा 10 वर्षाचं झाड असेल तर त्या झाडाच्या वयोमानानुसार तुम्हाला किती काड्या तुमच्या झाडावरती असणं गरजेचं आहे
तर त्यानुसार गर्दी कमी करायची आहे तुम्हाला काड्यांची, त्यानुसार नियंत्रित काड्या तुम्हाला तुमच्या झाडावरती ठेवून त्या काड्यांची विरळणी करायची आहे, जेणेकरून प्रत्येक काडीला सूर्यप्रकाश चांगल्या पद्धतीने मिळेल. आता हे झालं की आपण सगळ्या गोष्टी, पालवीचं नियोजन केलं, काड्यांची विरळणी केली, सिलिकॉन युक्त खतांची फवारणी केली. जर खूप पाऊस असेल तर पाणी बागेतून काढून दिलं तुम्ही, त्यानंतर थोडासा वापसा कंडिशनला आल्यानंतर ह्युमिक ऍसिड दिलं आणि त्यानुसार तुमचं मुळांचं कार्य चालू झालं. आता मी सगळ्यात मेन महत्वाचं बघा, की जर खूप पाऊस असेल तर काय करायचंय, तुम्हाला बागेतून पाणी काढून द्यायचंय आणि ज्यावेळेस तुमची बाग वापसा कंडिशनला येईल, वापसा म्हणजे सगळ्यांना माहितीये वापसा कंडिशन काय असते, तर ज्यावेळेस तुमची बाग वापसा कंडिशनला येईल त्यानंतर काडीच्या परिपक्वतेसाठी प्रमुख अन्नद्रव्य, बघा काडीच्या परिपक्वतेसाठी प्रमुख जी अन्नद्रव्य आहेत तर ती आहेत पालाशयुक्त अन्नद्रव्ये. आता बघा खतामधून म्हणजे हे झाले, मी मगाशी सांगितलं की तुम्ही ह्युमिक ऍसिड देऊ शकता किंवा रूट पॉवर नावाचं औषध आहे की जे 200 ग्रॅम प्रति एकर प्रमाणात तुम्ही देऊ शकता. रॅली गोल्ड, गेनॅक्सा किंवा ह्युमिक ऍसिड. तर हे पांढऱ्या मुळांचं कार्य व्यवस्थित चालू राहण्यासाठी, कारण मी मगाशी सांगितलं की पाऊस जर तुमच्या शेतामध्ये जास्त झाला असेल आणि पाणी साठवून राहिलं असेल तर मुळांचं कार्य, हे मुळं ही अकार्यक्षम होतात. तर हे पाणी तुम्हाला काढून द्यायचं आहे आणि वापसा कंडिशन आल्यानंतर तुम्हाला साधं एक आपलं ह्युमिक ऍसिड जरी तुम्ही सोडलं तरी चालेल किंवा रूट पॉवर जरी सोडलं तरी चालेल, की जेणेकरून पांढऱ्या मुळांची कार्यक्षमता वाढेल. तर हे झालं मुळांची कार्यक्षमता वाढण्यासाठी तुम्ही ह्या औषधांचा या ठिकाणी वापर करू शकता. आता काडीच्या परिपक्वतेसाठी प्रमुख अन्नद्रव्ये जी लागतात तर ती आहेत पालाश आणि स्फुरद. बघा नत्र नाही, लक्षात घ्या सगळ्यांनी, पालाश आणि स्फुरद हे फार गरजेचं आहे. तर नत्र, स्फुरद, पालाश, त्यातलं नत्र द्यायचं नाही. बघा शेतकरी मित्रांनो, सगळ्यात तुम्हाला जर झाडाची व्हेजिटेटिव्ह ग्रोथ करायची असेल तर तुम्ही नत्र द्या, पण जर तुम्हाला काडीमध्ये परिपक्वता आणायची असेल तर तुम्हाला प्रमुख अन्नद्रव्ये जी आहेत आपली, तर त्यामध्ये पालाश आणि स्फुरद हे खूप गरजेचं आहे. तर पालाश आणि स्फुरद मध्ये तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, सगळ्यांच्या माहितीचं जे एक प्रमुख अन्नद्रव्य आहे ते आहे 05234. सर्व शेतकऱ्यांना हे खत माहितीये 05234 आणि 0050. तर 05234 हे तुम्ही 3 ग्रॅम प्रति लिटर प्रमाणे त्याचा फवारणी घेऊ शकता किंवा तुम्ही ड्रीपच्या वॉटर सोल्युबल ड्रीपच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही झाडांना 5 किलो प्रति एकर याप्रमाणे एका आठवड्यातून ठिबक मधून देऊ शकता किंवा फॉलियर ऍप्लिकेशन म्हणजे फवारणी मधून सुद्धा तुम्ही 3 ग्रॅम प्रति लिटर या पद्धतीने तुम्ही फवारणी घेऊ शकता. तर जेवढं तुम्ही पालाशयुक्त आणि स्फुरदयुक्त खत झाडाला द्याल तेवढी तुमची काडी परिपक्व होईल. बघा काडीच्या परिपक्वतेसाठी जी तुमची प्रमुख अन्नद्रव्य आहेत नत्र, स्फुरद, पालाश, त्यामधलं नत्र द्यायचं नाही, फक्त तुम्हाला पालाश आणि स्फुरद हे खूप गरजेचं आहे. तर यासाठी 05234 किंवा 0050, तर 05234 तुम्ही 3 ग्रॅम प्रति लिटर प्रमाणे देऊ शकता किंवा 0050 हे 2 ते 2.5 ग्रॅम प्रति लिटर याप्रमाणे तुम्ही फवारणीच्या माध्यमातून, आणि जर तुम्ही ड्रिपनी देणार असाल तर ड्रिपच्या माध्यमातून तुम्ही 5 किलो प्रति एकर या पद्धतीनं आठवड्यातून एकदा तुम्ही ते ऍप्लिकेशन म्हणजे ते खत तुम्ही सोडू शकता. तर अशा पद्धतीनं जर तुम्ही खत दिली तर तुमच्या काडीमध्ये परिपक्वता येऊ शकते. तर हे सगळ्यात मेन ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या उपाययोजना आहेत. आणि बागेत थोड्याफार म्हणजे पालाश झाडांना सहज उपलब्ध होण्यासाठी आणखीन एक महत्वाचं आहे की बघा जर समजा खूप पाऊस झाला, मी मगाशीच सांगितलं की पाऊस झाला असेल तर पाणी काढून देणं आणि वापसा कंडिशन आल्यानंतर ही वॉटर सोल्युबल खत झाडाला देणं किंवा मग फॉलियर ऍप्लिकेशन म्हणजे फवारण्या मी आता सांगितल्या की 05234 ची किंवा 0050 ची 3 ग्रॅम प्रति लिटरनं देणं गरजेचं आहे. पण जर समजा बघा जर आणखीन एक तुम्ही करू शकता की सध्या जीवाणूंच्या स्लेरी मिळतात बघा, मायक्रोरायझा असेल किंवा
ट्रायकोडर्मा वगैरे ह्या ज्या काही जीवाणूंच्या स्लेरी आहेत, मग पालाश झाडांना उपलब्ध करून देणं हे खूप गरजेचं आहे. तर पालाश झाडांना सहज उपलब्ध होण्यासाठी पालाश विरघळणाऱ्या जीवाणूंचा वापर तुम्हाला करायचा आहे. बघा शेतकरी मित्रांनो, सगळ्यात मेन आताच्या सर्वांना माहित असेल की जीवाणूच्या ज्या स्लेरी आहेत, मायकोरायझा असेल, ट्रायकोडर्मा असेल, सुडोमोनास असेल, तर पालाश झाडांना आता काडीमध्ये परिपक्वता येण्यासाठी पालाश हा खूप महत्वाचा घटक आहे. मी मगाशीच सांगितलं, पालाश आणि स्फुरद जेवढं झाडांना मिळेल तेवढी काडीमध्ये परिपक्वता येते. मग ज्यावेळेस तुम्ही हे पालाश आणि स्फुरद झाडांना देता तर त्याचा अपटेक मुळांनी घेणं गरजेचं आहे. मग तो अपटेक मुळांनी घेण्यासाठी जीवाणूंची आवश्यकता असते. जेवढ्या तुमच्या शेतामध्ये किंवा तुमच्या मातीमध्ये जीवाणूंची संख्या जेवढी जास्त असेल तेवढी मुळं जीवाणू त्या झाडाला त्या खतांचा अपटेक घेऊन देतं. बघा मी काय सांगते की जेवढी तुमच्या मातीमध्ये जीवाणूंची संख्या जास्त असेल, बघा शेतकरी मित्रांनो, माणसं म्हणतात की रासायनिक खतांमुळे जमिनी खराब झाल्या. रासायनिक खतांमुळे झाल्या हे मान्य आहे मला, पण सगळ्यात मेन महत्वाचं की तुमच्या मातीमध्ये जीवाणूंची संख्या जेवढी जास्त असेल, फक्त ती खतं तुम्ही संतुलित द्या जेवढी झाडाला गरज आहे. झाडाला मी मगाशी सांगितलं की शेतकरी फक्त मुख्य अन्नद्रव्याचा विचार करतो, नत्र, स्फुरद, पालाश, पण तेवढं देऊन चालत नाही. त्याच्याबरोबर सूक्ष्म अन्नद्रव्ये, दुय्यम सूक्ष्म अन्नद्रव्ये ही सुद्धा झाडाला गरजेची आहेत. आणि ती तुम्ही झाडाच्या वयोमानानुसार सेंद्रिय आणि रासायनिक खतांचा व्यवस्थित जर डोस दिला तर तुमचं झाड हे सशक्त राहील आणि कुठल्याही कीड रोगाला बळी पडणार नाही. तर आता मी सगळ्यात मेन महत्वाचं मी काय सांगितलं की पालाश, काडीच्या परिपक्वतेसाठी पालाश आणि स्फुरद हे खूप महत्वाचे असतात. तर पालाश झाडांना सहज उपलब्ध होण्यासाठी पालाश विरघळणाऱ्या जीवाणूंचा तुम्ही आता जे PSB, KSB, ट्रायकोडर्मा, सुडोमोनास किंवा मायकोरायझा, तर ह्या ज्या काही जीवाणूंच्या स्लेरी आहेत तर त्या अगदी जीवामृत पेक्षा खूप सोपं आहे. फक्त तुम्ही 200 लिटर पाण्यामध्ये त्याचं कल्चर, 1 लिटर कल्चर टाकू शकता, गुळ टाका, रात्रभर भिजू घाला आणि दुसऱ्या दिवशी ड्रिपनी तुम्ही सोडू शकता. बघा खूप सोपं आहे, म्हणजे जीवामृत पेक्षा खूप सोपं आहे. जीवामृतला तुम्हाला 5-7 दिवस तरी भिजू घालावं लागतं आणि त्यानंतर तुम्हाला ते सोडावं लागतं. तर त्यापेक्षाही तुम्हाला हे सोपं आहे. जेवढ्या तुम्ही जीवाणूंची संख्या तुमच्या मातीमध्ये वाढवाल तेवढा तुमचा खतांचा अपटेक तुमचं झाड करणार आहे. आणि जेवढं झाड तुमचं अपटेक करेल तेवढं तुमचं झाडाला संतुलित खतांचा, म्हणजे नुसती खतं टाकून उपयोगाचं नाही, ती खतं तुमच्या झाडाला मिळणं पण गरजेचं आहे. ती खतं पाण्यामधून वाहून जाणं किंवा खतं जमिनीमध्ये टाकून सुद्धा झाडाला न मिळणं हे खूप म्हणजे पूर्ण तुमचं वेस्ट ऑफ मनी आहे. तर ती खतं तुमच्या झाडाला व्यवस्थित मिळण्यासाठी जीवाणूंची संख्या मातीमध्ये असणं खूप गरजेचं आहे. आणि खतं टाकताना शेतकरी मित्रांनो, खतं ही तुम्ही माती परीक्षण आणि पाणी परीक्षण करूनच तुम्हाला टाकायची आहेत. तुमच्या मातीमध्ये कशाची कमी आहे, कारण नैसर्गिकच मातीमध्ये बऱ्याच ह्या ज्या आपण 13 अन्नद्रव्य म्हणतो, नैसर्गिकरित्याच मातीमध्ये बऱ्यापैकी उपलब्ध असतात. पण आपल्या शेतामध्ये कुठल्या अन्नद्रव्याची कमतरता आहे हे जर आपल्याला बघायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला माती परीक्षण आणि पाणी परीक्षण करणं खूप गरजेचं आहे. तर ते माती परीक्षण आणि पाणी परीक्षण करण्यासाठी तुम्हाला त्याचा रिपोर्ट, परीक्षणाचा रिपोर्ट नुसार तुम्हाला खतांचं, तुमच्या मातीमध्ये कुठलं खत कमी आहे हे टाकणं गरजेचं आहे. पण ते खत टाकल्यानंतर झाडाला कसं मिळेल याचाही विचार करणं गरजेचं आहे. तर पाणी हे कधी 1 फुटाच्या खाली जाऊ द्यायचं नाही. बघा सगळ्यात मेन महत्वाचं मी आज गोष्ट तुम्हाला सांगणार आहे की बघा आपण पाणी किती पितो, आपण 1 हांडाभर पाणी पिऊ शकतो का? आपण आपल्यावरून विचार करा. आपण एका वेळेस जर तुम्ही 1 हांडाभर पाणी पिऊ शकता का? नाही. जेवढी तुमची पाण्याची तहान आहे तेवढंच पाणी तुम्ही पिऊ शकता. अगदी तसाच कन्सेप्ट या ठिकाणी आहे की झाडांना जेवढं पाणी पाहिजे, म्हणजे अगदी 1 फुटापर्यंत तुमचं पाणी गेलं पाहिजे. म्हणजे ड्रीपच्या माध्यमातून सर्वांच्या शेतामध्ये ड्रीप आहे,
तर ड्रीप हे तुम्ही एक ह्यासाठी एक प्रॅक्टिकल करू शकता की तुमच्या ड्रीप पासून अर्धा फूट आतल्या साईडला एक फुटाचा खड्डा घ्या आणि तुमचं ड्रीप चालू करा आणि तुमचं 1 फुटापर्यंत पाणी जाण्यासाठी किती वेळ लागतोय ड्रीपनी चेक करायचा. हार्डली बघा, जर एक 14 लिटरचा किंवा 16 लिटरचा जर तुमचा ड्रिपर असेल ना, तर 1 तासापर्यंत 1 फुटापर्यंत तुमचं पाणी जातं. म्हणजे तुम्हाला 1 तास फक्त पाणी देणं बागेवरती गरजेचं आहे, तेवढीच त्या झाडाची तहान आहे. एवढं लक्षात घ्या. जोपर्यंत तुम्ही वॉटर मॅनेजमेंट करत नाही ना, तोपर्यंत असं कधीच करायचं नाही की जाऊ दे, विहिरीत पाणी अजून किती आहे, अजून 2-4 तास मोटर चालू द्या. असं करू नका शेतकरी मित्रांनो. जेवढी झाडांना पाण्याची गरज आहे तेवढंच पाणी तुम्ही झाडांना देणं गरजेचं आहे. जर तुम्ही जास्त पाणी दिलं तर तुम्ही टाकलेली खतं पाण्याबरोबर खाली निघून जातील, ती तुमच्या झाडाला मिळणार नाहीत. त्यामुळं नेहमी बागेमध्ये वापसा कंडिशन असणं गरजेचं आहे, जेणेकरून तुम्ही ज्यावेळेस पाणी द्याल त्या पाण्यातून वॉटर सोल्युबल तर ती तुमच्या त्या झाडाला चांगल्या पद्धतीनं मिळतील. त्यामुळं वॉटर मॅनेजमेंट, जेवढी झाडाची तहान आहे, भूक आहे, तेवढंच त्या झाडाला देणं गरजेचं आहे. तर काडीच्या परिपक्वतेसाठी 05234 आणि 0050 यांचे तुम्ही 2 ते 3 वेळा यांची फवारणी घेऊ शकता आणि या फवारणीच्या माध्यमातून झाडांना पालाश आणि स्फुरद जेवढं द्याल तेवढी काडीमध्ये परिपक्वता चांगल्या पद्धतीनं येईल. आणि जेवढी तुमची काडी परिपक्व असेल, त्या काडीला येणारा मोहर असेल किंवा फुले असतील किंवा फळधारणा असेल, ही खूप चांगल्या पद्धतीनं येतील. हा तुम्हाला मी विश्वास देते. फक्त तुम्ही सगळ्यात मेन महत्वाचं लक्ष द्यायचं आहे की पालवीचं संरक्षण. आणि पालवी एकदा जून झाली की काडीमध्ये पेन्सिल सारखी काडी, पेन्सिलपेक्षा एकदम मोठी तुमची काडी झाली पाहिजे. जेवढी तुमची काडी स्ट्रॉंग असेल ना, तेवढी त्या काडीवरती येणारी पालवी असू द्या किंवा मोहर असू द्या, हा जोमदार येणार आहे. त्यामुळं काडीची परिपक्वता ही खूप महत्वाची आहे. तर काडीच्या परिपक्वतेसाठी तुम्हाला पालाशयुक्त आणि स्फुरदयुक्त खतांची गरज आहे. तर तुमची पालवी एकदा जून झाली की तुम्हाला 05234 आणि 0050 चा जो मी स्प्रे सांगितला आहे तो तुम्ही 2 वेळा तुम्हाला घ्यायचा आहे. एक 15 दिवसाच्या फरकानं किंवा 10 दिवसाच्या फरकाने तुम्ही 2 फवारण्या घेऊ शकता किंवा वॉटर सोल्युबल 05234 0050 तुम्ही तुमच्या झाडांना देऊ शकता. आणि त्याच नंतर सगळ्यात मेन आहे की सूक्ष्म अन्नद्रव्याची फवारणी, त्यालाच आपण मायक्रोन्यूट्रंट म्हणतो. तर चिलेटेड मायक्रोन्यूट्रंट तुमच्या झाडाला देणं गरजेचं आहे. मगाशी मी सांगितलं की फक्त भाजी आणि चपाती खाऊन चालत नाही, त्याबरोबर तुम्हाला लोणचं लागतं आहे, कोशिंबीर लागते आहे. ह्या सुद्धा महत्वाच्या गोष्टी आहेत तुमच्या संतुलित आहारासाठी. तर दुय्यम सूक्ष्म अन्नद्रव्य असेल किंवा सूक्ष्म अन्नद्रव्य असतील, ही झाडांसाठी महत्वाची आहेत. तर त्यासाठी तुम्ही मायक्रोन्यूट्रंटची एक फवारणी घेऊ शकता, चिलेटेड मायक्रोन्यूट्रंटची. तर ग्रेड 2चं एक मायक्रोन्यूट्रंट आहे, तर ते 15 ग्रॅम प्रति पंप या पद्धतीनं तुम्ही सूक्ष्म अन्नद्रव्याची तुम्हाला एक फवारणी करायची आहे. खूप सोपं आहे. एकदा तुम्हाला तुमच्या झाडाचं लाईफ सायकल कळालं की वर्षभर तुम्हाला प्रत्येक स्टेजला तुम्हाला काय नियोजन करायचंय हे जर प्रत्येक शेतकऱ्याला कळालं तर आंबा उत्पादन घेणं हे खरंच अवघड नाहीये. अवघड तर आधीही नव्हतं, पण आपण ज्यावेळेस कमर्शियल पद्धतीनं आंब्याचं उत्पादन घेतो त्यावेळेस प्रत्येक शेतकऱ्याला त्या झाडासाठी लागणाऱ्या महत्वाच्या गोष्टी काय आहेत आणि कुठलीही गोष्ट वेळच्या वेळी करणं खूप गरजेचं आहे. आपलं काय होतं शेतकऱ्यांचं की एकदा फळ काढलं की आपण 1-2 महिने निवांत होतो. आपल्याला वाटतं अजून 1 वर्ष आहे, अजून म्हणजे नोव्हेंबर डिसेंबर मध्ये कधी मोहर येणार आहे, त्यावेळेस बघू काय करायचंय ते. तसं नाही. ज्या दिवशी तुमचा आंबा हार्वेस्ट होतो, अगदी 2 दिवस त्या झाडांना चांगलं पाणी द्या आणि 1-2 दिवस त्या झाडांना रेस्ट करू द्या आणि त्यानंतर तुमचं नेक्स्ट बहाराचं नियोजन स्टार्ट झालं. तर जेवढं तुम्ही नियोजन चांगलं स्टार्ट करायला बघा, मी एक साधं उदाहरण देते तुम्हाला की एखादी गरोदर स्त्री असेल, तिला 9 महिने तुम्ही डायरेक्ट डिलिव्हरी झाल्यानंतर तुम्ही खायला देता का चांगलं? तुम्हाला अगदी पहिल्या महिन्यापासून 9 महिने तुम्ही ज्यावेळेस त्या स्त्रीला चांगला अन्नद्रव्य द्याल त्यावेळेस ते होणारं बाळ हे सुदृढ असतं. अगदी त्याच पद्धतीनं
तुम्हाला 10 ते 11 महिने त्या झाडाची खूप चांगली काळजी घ्यायची आहे, की जेणेकरून त्या झाडाला येणारी फळधारणा ही खूप चांगली असेल, क्वालिटीचा तुमचा माल असेल आणि जेवढा तुमचा क्वालिटीचा माल असेल तेवढे तुम्हाला बाजारपेठेमध्ये चांगली किंमत मिळणार आहे. तर त्यामुळं आता ह्या स्टेजमध्ये तुम्हाला काडीची परिपक्वता करणं खूप गरजेचं आहे. आता त्यानंतर ना दुसरा महत्वाचा भाग जो आहे, ह्या झाल्या उपाययोजना की तुम्हाला तुमच्या झाडाची काडी कशी परिपक्व करता येईल. तर सर्वांना मला अशी त्यानंतर आणखीन एक आहे की ज्या काही बागेमध्ये चुनखडींचं प्रमाण खूप जास्त असतं. बघा आता आपण लावताना कधी विचार केला नसेल किंवा कधी माती परीक्षण केलं नसेल आणि डायरेक्ट आता आपण आंबा लावला आहे, पण काय झालं की आपल्या ह्याच्यामध्ये शेतामध्ये चुनखडीचं प्रमाण जास्त आहे. तर ज्या जमिनीत चुनखडीचं प्रमाण जास्त असतं अशा जमिनीमध्ये तुम्ही काय करू शकता की शेणखतामध्ये सल्फर 3 किलो प्रति एकर मध्ये मिक्स करून तुम्हाला टाकायचे. बघा ज्या ह्याच्यामध्ये चुनखडीचं प्रमाण जास्त आहे, ज्या समजा आता लावताना तुम्ही कदाचित चेक केलं नसेल, पण ज्या शेतामध्ये चुनखडीचं प्रमाण जास्त आहे अशा शेतामध्ये तुम्ही शेणखत ज्यावेळेस तुम्ही त्या बागेला देत असता त्या शेणखतामध्ये तुम्हाला सल्फर हे 3 किलो प्रति एकर या पद्धतीने तुम्हाला टाकायचं आहे. आता हे झालं चुनखडीच्या बाबतीत. पण ज्या बागेमध्ये सोडियमचं प्रमाण कमी असेल, बघा मित्रांनो, शेतकरी मित्रांनो, ज्या बागेत सोडियमचं प्रमाण जास्त आहे अशा बागेमध्ये जिप्सम तुम्हाला 200 ते 300 किलो शेणखतामध्ये तुम्हाला मिक्स करून द्यायचंय. ज्या ह्याच्यामध्ये चुनखडीचं प्रमाण जास्त आहे तर अशामध्ये तुम्हाला शेणखतात सल्फर मिक्स करून द्यायचंय. ज्या बागेमध्ये सोडियमचं प्रमाण जास्त आहे तिथं तुम्हाला जिप्सम शेणखतामध्ये मिक्स करून द्यायचंय. आणि ज्या बागेमध्ये चुनखडी पण आहे आणि सोडियम पण आहे तर अशा बागेमध्ये जिप्सम तुम्ही द्यायचं नाही, फक्त सल्फर तुम्हाला शेणखतामध्ये मिक्स करून द्यायचंय. मग ह्यामुळं काय होतं, जर चुनखडी असेल, सोडियमचं प्रमाण जास्त असेल तर पालाशयुक्त खतं मुळं अपटेक करत नाहीत. बघा पालाश मी मगाशी सांगितलं पालाश का गरजेचं आहे, पालाश आणि स्फुरद काडीच्या परिपक्वतेसाठी. पण जर तुमच्या शेतामध्ये चुनखडीचं किंवा सोडियमचं प्रमाण जास्त असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, शेणखतात सल्फर मिक्स करून द्यायचंय. जर दोन्ही असेल, चुनखडी पण असेल आणि सोडियम असेल तर फक्त सल्फर द्या, तर जिप्सम द्या. आणि जर फक्त चुनखडी असेल तर तुम्हाला सल्फर शेणखतामध्ये म्हणजे बेसल डोस ज्यावेळेस तुम्ही देता त्यावेळेस शेणखतामध्ये सल्फर तुम्हाला 3 किलो याप्रमाणे प्रति एकर शेणखतात तुम्हाला मिक्स करून द्यायचं आहे. तर अशा पद्धतीनं पालाशयुक्त खतांचा आणि आणखीन एक मी महत्वाचं अजूनही सांगते तुम्हाला, आपल्या आंबा उत्पादक शेतकऱ्यांची परिस्थिती ही डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांसाठी सारखी होऊ नये यासाठी मी तुम्हाला आत्ताच सांगते. तुम्ही कदाचित 10 वर्षांनी किंवा 4 वर्षांनी म्हणाल की मॅडम सांगत होत्या ते अगदी बरोबर आहे. जेवढे तुम्ही जीवाणूंची स्लेरी तुमच्या बागेमध्ये वापराल तेवढी तुमच्या बागेचं लाईफ वाढणार आहे. हे अगदी खरं आहे की जेवढं तुम्ही जीवाणूंची मातीमध्ये संख्या वाढवाल ना तेवढं तुमचं झाड सशक्त राहील. दिलेल्या खतांचा पुरेपूर वापर तुमचं झाड करेल आणि तुमच्या झाडाचं लाईफ ही वाढेल याची गॅरंटी मी देते. आणि फक्त तुम्ही ह्या ज्या काही ट्रायकोडर्मा असेल, सुडोमोनस असेल, मायकोरायझा असेल, ह्या जीवाणूंच्या स्लेरी बागेमध्ये वापरणं, वेस्ट डिकम्पोजर असेल किंवा जीवामृत असेल तर हे तुम्ही तुमच्या बागेमध्ये जेवढं वापराल तेवढी तुमची झाडं सशक्त राहतील. आणि जेवढी सशक्त तुमची झाडं असतील तेवढी ती कीड रोगला बळी पडणार नाहीत याची गॅरंटी आहे मला. तर सर्व शेतकरी बांधवांना कळालं असेल काडी परिपक्वता असणं काडी परिपक्वतेची गरज काय आहे, काडी परिपक्व का होत नाही आणि काडी परिपक्व होण्यासाठी आपण उपाययोजना काय करू शकतो. ओके, तर बुरशीजन्य किंवा जीवाणूजन्य ह्या ज्या स्लेरी आहेत, मगाशी मी सांगितलं की ट्रायकोडर्मा आहे, कालीचक्र आहे, संजीवनी, ह्या सगळ्या ज्या आहेत मी आता ज्या सांगितलेल्या जीवाणूच्या स्लेरी आहेत तर ह्या अशा पद्धतीनं बाजारामध्ये उपलब्ध आहेत. किंवा तुम्ही कृषी विज्ञान केंद्र इथून PSB, KSB, ट्रायकोडर्मा, सुडोमोनस यासारख्या जीवाणूंच्या स्लेरी तुम्ही घ्या आणि त्याचं कल्चर म्हणजे विरजनासारखं तुम्हाला ते वापरायचं आहे.
200 लिटरचा तुम्ही ड्रम केला तर पुढच्या, जसं आपण दही लावतो, दही लावताना काय करतो, दुधामध्ये 1 चमचा विरजण टाकतो, अगदी त्या पद्धतीनं 200 लिटरच्या पाण्यामध्ये 1 लिटर तुम्हाला कल्चर टाकायचं आहे आणि गुळ टाकायचा आहे. रात्रभर ते भिजू घालायचे आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही ड्रिपनी ते औषध म्हणजे ते जीवाणूंची स्लेरी तुम्ही तुमच्या बागेमध्ये सोडू शकताय. पण ह्या एवढ्या गरजेच्या आहेत की ह्या जीवाणूच तुमच्या झाडाला येणार आहेत. त्यामुळं जीवाणूंची संख्या तुमच्या मातीमध्ये जास्त असणं गरजेचं आहे. त्यासाठी आणखीन एक मी उपाय सांगते की तुम्ही तुमच्या शेतामध्ये तुमचा नॉर्मल म्हणजे जेंट्स मध्ये बनियान जो असतो, तर तो बनियान तुम्ही 2 ते 2.5 फुटावरती तो बनियान पुरून ठेवा. बघा मी काय सांगते, जो कॉटनचा बनियान असतो जेंट्स लोकांचा, तो तुम्ही 2 ते 2.5 फुटावरती तो बनियान तुमच्या शेतामध्ये पुरून ठेवा आणि 1-2 महिन्यानंतर तो बनियान काढा. तर काढल्यानंतर जर तो पूर्ण जर नष्ट म्हणजे कुजून गेला तर समजायचं की तुमच्या मातीमध्ये जीवाणूंची संख्या चांगली आहे. बघा, सेंद्रिय कर्ब जेवढा जास्त असेल तेवढी तुमच्या म्हणजे सेंद्रिय कर्ब कधी जास्त होतो, जर तुमच्यामध्ये सेंद्रिय अन्नद्रव्याचा पुरवठा म्हणजे शेणखत असेल किंवा जीवाणूंची संख्या जेवढी जास्त असेल तेवढं तुमची माती ही सशक्त. बघा, फक्त मातीला आपल्या देशामध्ये काळी आई म्हटलं जातं कारण त्या मातीमध्ये सर्व अन्नद्रव्य आहेत. तर अशा मातीमध्ये तुमच्या जीवाणूंची जेवढी संख्या जास्त असेल तेवढं तुमच्या झाडांना अपटेक चांगलं होणार आहे. त्यामुळं मी आजही तुम्हाला अपील करते सर्व शेतकरी बांधवांना, जेवढे काही वेबिनार मध्ये उपस्थित शेतकरी वर्ग असतील तर तुम्ही जीवाणूंच्या स्लेरी तुमच्या शेतामध्ये वापरा. बघा तुम्हाला तुमच्या शेतामध्ये काय फरक दिसतो ते. तर हे झालं उपाययोजनाच्या बाबतीत. आता त्यानंतर महत्वाची जी आहे, आणखीन 1 फूट तुमच्या अशा पद्धतीने तुम्ही जीवाणूंची स्लेरी बनवू शकताय की पिकांच्या वाढीसाठी सूक्ष्म जीवाणू ही अत्यंत महत्वाची भूमिका बजावतात. हे मी मगाशीच तुम्हाला सांगितलं. फक्त ज्या पांढऱ्या मुळ्या असतात तर त्यांची वाढ होण्यासाठी आणि ज्या सूत्रकृमी असतील म्हणजे जीवाणू, कोट्यावधी जीवाणू तयार होतात जीवामृत मध्ये. एक लक्षात घ्या, गाईचं शेण आणि गोमूत्र आणि ह्याच्यामध्ये कोट्यावधी जीवाणू आहेत की कसं आहे ना, तुझं आहे तुझं पाशी परी तू जागा चुकलाशी. आपल्या जवळच आहे पण आपल्याला दिसत नाही. अगदी गाईच्या एका शेणाच्या पाठीमध्ये कुठली म्हणते, देशी गाई किंवा तुमची ती लाल कंदारी असू द्या, जर्शी आणि म्हैस सोडून ज्या गायी असतील तर त्या गायींचं जे शेण आहे ते तुम्हाला 1 पाटी 2 म्हणजे 200 लिटर प्रमाणे जीवामृत करण्याची पद्धत सगळ्यांना माहिती आहे. गोमूत्राचं खूप महत्व आहे. जीवाणूंच्या स्लेरी तुम्ही मगाशी मी सांगितलं, स्लेरी तुम्ही वेळच्या वेळी द्या. तुम्हाला तुमच्या मातीमधला सेंद्रिय कर्ब खूप चांगल्या पद्धतीनं वाढेल आणि जेवढी जीवाणूंची संख्या वाढेल तेवढा रासायनिक खतांचा अपटेक, रासायनिक असू द्या किंवा सेंद्रिय खतांचा अपटेक ही मुळं चांगल्या पद्धतीनं घेतील आणि तुमचं झाड हे सशक्त होईल आणि त्याच पद्धतीनं काडीमध्ये चांगल्या पद्धतीनं परिपक्वता येईल. ओके, आता आणखीन एक स्टेज तुम्हाला येणार आहे शेतकरी बांधवांनो. आता ही पहिली फूट आल्यानंतर दुसरी 1 फूट तुमच्या आंबा बागेला येणार आहे आणि त्या फूट नंतर तुम्हाला तुमच्या बागेमध्ये आता तसं विद्यापीठाची जी शिफारस आहे पॅक्लोप्युट्रोझाल, की आता सध्या कल्टार नावानं, ऍक्च्युअली त्याचं केमिकल कंटेंट नाव हे पॅक्लोप्युट्रोझाल आहे. 23% पॅक्लोप्युट्रोझाल असतं कल्टारमध्ये. तर ते कल्टार ऍप्लिकेशन कसं करायचं हे तुम्हाला मी पुढच्या वेबिनार मध्ये सांगणार आहे, कारण आता आपल्याला ते कल्टार द्यायचं नाही. आता तुम्ही म्हणाल की कल्टार कधी द्यायचं. आता मी ज्यावेळेस वेबिनार देत होते त्यावेळेस एका शेतकऱ्याचा प्रश्न असा होता की कल्टार कधी द्यायचं. तर कल्टार हे आपल्या भागामध्ये काय होतं बघा, मोस्टली आपल्या ह्याच्यामध्ये आपली आंबा बाग ही मे एंडला हार्वेस्ट होते. म्हणजे आपण पश्चिम महाराष्ट्र वगळता विदर्भ असेल, खानदेश असेल, मराठवाडा असेल किंवा पश्चिम महाराष्ट्र असेल, तर आपल्या इकडे काय होतं की आंबा हा थोडा लेट होतो.
मध्ये अगदी मेच्या लास्ट वीक पर्यंत किंवा मेच्या 15 पर्यंत आपला हा आंबा जातो. आणि मग उशिरा हार्वेस्ट केल्यामुळं काय होतं की आपली छाटणी उशिरा होते आणि जेवढी छाटणी उशिरा होईल तेवढी मग आपली काडी परिपक्वता होण्यासाठी वेळ लागतो. म्हणून बघा आपल्या इकडे रिकमेंड कधी केलंय पॅक्लोपिट्रोझॉल देणं हे कधी रिकमेंड केलंय तर 20 जुलै ते 20 ऑगस्ट किंवा 30 ऑगस्ट हा जो पिरियड आहे तो कल्टार देण्यासाठी रिकमेंड केलेला आहे. बघा शेतकरी मित्रांनो, हा पिरियड आता तुम्ही म्हणाल ह्याच पिरियड मध्ये का द्यायचं, तर ह्याचं हे सायंटिफिक रिझन आहे की आपली छाटणी उशिरा होते आणि छाटणी उशिरा झाल्यामुळे आपली काडी परिपक्व होण्यासाठी जुलै ते ऑगस्ट हा पिरियड येतो. आणि जोपर्यंत तुमची जेवढी तुम्ही लवकर छाटणी कराल आणि तुमची काडी लवकर परिपक्व कराल ना तर तुम्ही आणखी लवकर तुम्ही कल्टार देऊ शकता. बघा एक रिसर्च पेपर आहे, त्या रिसर्च पेपर मध्ये बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचा तो रिसर्च पेपर आहे. तर त्यामध्ये 15 मेला, 15 जून, 15 जुलै आणि 15 ऑगस्ट ह्या 4 टेस्ट त्यांनी घेतल्यात की ह्या 4 टेस्ट त्यांनी बघा 15 मे, 15 जूनला एकदा कल्टार दिलं, 15 जुलैला एकदा कल्टार दिलं आणि 15 ऑगस्टला कल्टार दिलं. तर त्याचे जे टेस्टिंगचे रिझल्ट आलेत तर त्याच्यावरून त्यांचं कन्क्लुजन असं आलं की जेवढी तुम्ही काडी लवकर म्हणजे 80% तरी तुमची काडी परिपक्व झाली पाहिजे. 80% काडी परिपक्व झाली की तुम्ही कल्टार ऍप्लिकेशन देऊ शकता. तर आपल्या भागामध्ये म्हणजे मी मगाशी सांगितलं की कोकण वगळता कोकणाचा हापूस लवकर हार्वेस्ट होतो, त्यामुळे त्यांची काडी लवकर परिपक्व होते. आणि त्या साईडला आर्द्रता असल्यामुळे अगदी पश्चिमेकडून पूर्वेकडे जसं जसं येत जाल तसं तसं बहार हा उशिरा येतो. तर काडी परिपक्व होण्याचा जो कार्यकाल आहे आपल्या भागामध्ये म्हणजे पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, खानदेश आणि मराठवाडा, तर यामध्ये काय होतं की आपलं हार्वेस्टिंगच मे मध्ये होतं आणि तिथून छाटणी झाल्यानंतर ना काडी परिपक्व होण्यासाठी ऑगस्ट येतो. म्हणून आपल्या इकडे कल्टार देण्याचा कार्यकाल हा 20 जुलै ते 30 ऑगस्ट या दरम्यान आपल्याला कल्टार तुम्हाला तुमच्या बागेला द्यायचं आहे. लक्षात. तर पॅक्लोपिट्रोझॉल नावाचं कंटेंट ह्या कल्टारमध्ये आहे. तर हे कल्टार आंब्याची उत्पादकता, आता मोस्टली हे औषध कशासाठी निर्माण झालं बघा शेतकरी मित्रांनो, कारण हापूस हा जो हे जी आंब्याची जात आहे तर यामध्ये अल्टरनेट बेरिंगचा प्रॉब्लेम आहे. म्हणजे 1 वर्ष फळ येतं, 1 वर्ष गॅप देतं. तर हा जो प्रॉब्लेम हापूसमध्ये होता तर तो हापूसमध्ये अल्टरनेट बेरिंगचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी पॅक्लोपिट्रोझॉल नावाचं औषध तयार करण्यात आलं. तर हे पॅक्लोपिट्रोझॉल काय आहे, वाढ विरोधक आहे. वाढ विरोधक म्हणजे काय की तुमची झाडांची वाढ खुंटली जाते आणि ते औषध झाडाला प्रमोट करतं फुलं आणि फळं येण्यासाठी. बघा हे पॅक्लोपिट्रोझॉल कंटेंट काय आहे तर झाडाची वाढ खुंटवतं म्हणजे वाढ स्टॉप करतं, वाढ विरोधक आहे आणि जिब्रालिक ऍसिड कमी करतं आणि तुमच्या झाडामध्ये काय करतं ते नवीन पालवी फुटू देत नाही आणि झाडाला फुलं आणि फळं येण्यासाठी प्रमोट केलं जातं. तर यासाठी हे पॅक्लोपिट्रोझॉल वापरलं जातं. आता हे पॅक्लोपिट्रोझॉल किती वापरायचं म्हणजे कल्टार झाडाला किती द्यायचं, कसं द्यायचं, केव्हा द्यायचं ह्याची माहिती मी पुढचा आपल्या एक 8-10 दिवसात वेबिनार असेल तर त्या वेबिनार मध्ये मी तुम्हाला पुरेपूर त्याची व्यवस्थित माहिती सांगेल की किती कल्टार तुम्ही तुमच्या झाडांना द्यायचंय. आणि मी सर्व शेतकरी बांधवांना, बऱ्याच कंपन्यांचं कल्टार सध्या मार्केटमध्ये उपलब्ध आहे, तर सर्व शेतकरी बांधवांना मी विनंती करते की सिझंटाचं कल्टार हे खूप सगळ्यात चांगलं आहे. मी यासाठी रिकमेंड करेल की मी स्वतः ते वापरलेलं आहे माझ्या बागेमध्ये. त्यामुळं सिझंटाचं म्हणजे बऱ्याच कंपन्यांचं आहे पण त्यामध्ये सर्वात खात्रीशीर जर म्हटलं तर सिझंटाचं कल्टार होय खूप चांगलं आहे. तर तुम्ही ते सिझंटाचं कल्टार आत्ताच तुम्ही बुक करा, कारण नेमकं आपल्याला ज्यावेळेस पाहिजे त्यावेळेस मार्केटमध्ये उपलब्ध होत नाही. तर ते कल्टार जर तुम्ही घेऊन ठेवलं शेतकऱ्यांनी तर खूप चांगलं होईल. तर अशा पद्धतीनं तुम्ही झाडांमध्ये काडींची परिपक्वता चांगल्या पद्धतीनं करू शकता. तर मला असं वाटतंय की सर्व शेतकऱ्यांना मी आज जे काही सांगितलं ते बऱ्यापैकी समजलं असेल. जर कुणाला काही त्यामध्ये शंका असतील तर तुम्ही तुमच्या शंका कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता
आणि या ठिकाणी मॅडम आज तुम्हाला आजची ऑफर सांगतील. आजची ऑफर काय आहे ते. धन्यवाद जयश्री मॅडम. तर नक्कीच सर्व जे आंबा उत्पादक शेतकरी आजच्या आपल्या चर्चासत्रामध्ये उपस्थित राहिले त्यांचं मी मनपूर्वक स्वागत करते. त्याचप्रमाणे मॅडमनी अतिशय महत्वपूर्ण अशी माहिती सांगितली, जी की माहिती आतापर्यंत आपल्याला माहिती नव्हती. जसं की मॅडम म्हणाला, आपलं 1 वर्षाचं म्हणजे 1 वर्षामध्ये आपलं आंब्याचं पीक हे आपण नोव्हेंबर नंतर त्याच्या जो काही मोहर येतो आणि त्याच्यानंतर पुढे त्याचं नियोजन करायला जातो. पण तेच जर आपण पीक जे आपली फळं आहेत ती काढून घेतल्यानंतर 2 दिवस व्यवस्थित पाणी वगैरे देऊन शांत करून घ्यायचे आणि पुन्हा त्याच्यावरती नियोजन करायला सुरुवात करायची. ही महत्वपूर्ण बाब आज मॅडमनी आपल्याला सांगितली आणि त्यानंतर ते मॅडमनी व्यवस्थित आपल्याला नियोजन करून दिलं. ते सर्व शेतकरी बंधूंना कळून आलं असेल. तर जसं की मॅडमनी आपल्याला सांगितलं होतं की सल्फरचा वापर हा आपल्याकडे जे क्षेत्र आहे त्यामध्ये कसा करावा याबद्दलची संपूर्ण माहिती सांगितली. तर आज जे आपले सर्व शेतकरी बंधू आपल्या चर्चासत्रामध्ये सहभागी झाले आहेत त्यांच्यासाठी आपण हे जे सल्फर आहे 90% वालं, तर त्याच्यासाठी आपण ऑफर घेऊन आलो आहोत. तर ही जी ऑफर आहे सर्व शेतकरी बंधूंनो तुमच्यासाठी 24 तासासाठी चालू राहील. 24 तासामध्ये तुम्ही जर 3 किलोचं 90% वालं सल्फर खरेदी केलं तर तुम्हाला ह्या सल्फर वरती 75 रुपये डिस्काउंट मिळणार आहे. ही ऑफर जी आहे तर ती तुम्ही आपला जो हेल्पलाईन नंबर आहे 950 30 950 30 ह्या नंबर वरतून सुद्धा ऑर्डर करू शकता. त्याचप्रमाणे आपला जो व्हॉट्सअप नंबर आहे 950 30 950 30 सेमच नंबर आहे. या नंबर वरती तुम्ही मेसेज सुद्धा करू शकता. तसंच आपलं जे ॲग्रोस्टारचं ऍप्लिकेशन आहे आणि जो आपला ऍप्लिकेशनचा नंबर आहे साधारणपणे 020 67 18 67 23 हा जो आपला नंबर आहे या नंबरवरती तुम्ही फोन करून सुद्धा ऍप्लिकेशनद्वारे ही ऑर्डर बुक करू शकाल. फक्त ही ऑफर तुम्हाला 24 तासासाठी राहील. त्याचप्रमाणे ह्या ऑफरचा जो तुम्हाला कुपन कोड आहे तर तो सांगणं शेतकरी बंधूंनो गरजेचं राहील. यामध्ये आपला कुपन कोड असणार आहे गोल्ड मँगो 01 म्हणजेच की GOLDMANGO 01 हा आपला कुपन कोड आहे. या कुपन कोडचा या पूर्ण स्क्रीनचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता, जेणेकरून तेव्हा तुम्ही औषध बुक कराल तेव्हा आपल्या अधिकाऱ्याला तुम्ही स्वतःहून सांगणं गरजेचं आहे. तसंच जे काही शेतकरी बंधू तुमचे असतील तर त्या शेतकरी बंधूंना सुद्धा ही ऑफर तुम्ही मिळवून देऊ शकता. त्यांनी सुद्धा आपल्याला हा कुपन कोड सांगणं आवश्यक आहे. तर नक्कीच त्या शेतकरी बंधूंना सल्फर 90% वालं खरेदी करणं आवश्यक आहे. तर ते खरेदी तुम्ही केलं 24 तासात तर तुम्हाला 75 रुपये त्यावरतून डिस्काउंट मिळून जाईल. तसंच आपण आता आपल्या चर्चासत्राच्या पुढच्या भागाकडे म्हणजेच की प्रश्न उत्तराच्या भागाकडे वळणार आहोत. तर विनंती करेल की मी तुम्हाला प्रश्न सांगते आणि त्याप्रमाणे जे काही शेतकरी बंधूंचे प्रश्न असतील तर त्याच्यावरती आपण योग्य अशी उत्तरं देऊ शकाल. तर पहिला प्रश्न आपल्याला विचारलाय दिगंबर कदम सरांनी, आंब्याला कल्टार कधी टाकायला पाहिजे? हा नक्कीच मॅडम, मी आताच सांगितलं की जोपर्यंत तुमच्या बागेमध्ये काडीची परिपक्वता येत नाही तोपर्यंत तुम्हाला कल्टार झाडांना देता येणार नाही. कल्टार जो आहे, कल्टार ऍप्लिकेशन जे आहे हे विद्यापीठानं 20 जुलै ते 30 ऑगस्ट या दरम्यान आपल्याला कल्टार द्यायचा आहे. तर ह्याचं सायंटिफिक रिझन असं आहे की आपल्या भागामध्ये काडीची परिपक्वता याच काळामध्ये होते. त्यामुळं आपल्याकडे जर म्हणजे हे विचारणारे शेतकरी जर पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि खानदेशकडचे असतील तर त्यांनी 20 जुलै ते 30 ऑगस्ट दरम्यान तुम्ही म्हणजे मोस्टली ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात तुम्ही कल्टार देऊ शकता. ओके, नक्कीच मॅडमनी सरांच्या प्रश्नाला योग्य अशी प्रतिक्रिया दिली आहे. तर आपण आता बोलूयात आपल्याला जो दुसरा प्रश्न विचारला आहे, पुढचा प्रश्न जो की नलावडे सरांनी विचारला आहे. तर नलावडे सरांनी प्रश्न असा विचारला आहे, मी 2 एकर केशर आंबा लागवड केली आहे आणि 3 दिवसात 3 एकर लागवड करतोय. योग्य मार्गदर्शन पाहिजे. डॉक्टर साहेबांचा नंबर भेटला तर बरं होईल. तर बघा सर, क्षमा असावी
आपण असा तुम्हाला नंबर देऊ शकत नाही, पण आपले जे प्रत्येक आठवड्याला ऑनलाईन चर्चासत्र होतात, तर त्या सर्व चर्चासत्रामध्ये तुम्ही सहभागी होऊ शकता. त्यातून तुम्हाला ही माहिती योग्य ती मिळून जाईल. त्याचप्रमाणे आतापर्यंत जे चर्चासत्र झाले आहेत, तर ते आपली जी gold.agrostar लिंक आहे, ज्या लिंकवरतून तुम्ही जोडला गेला आहात, तर तिथे प्रत्येक आपलं चर्चासत्र जे आहे, तर ते समाविष्ट झालं आहे. यापूर्वी जे मॅडमचे 3 चर्चासत्र झाले आहेत तर ते सुद्धा तुम्ही पाहू शकता. आणि वेळोवेळी जेव्हा तुम्हाला काही अडचण, शंका, समस्या येईल, तेव्हा तुम्ही ॲग्रोस्टारशी संपर्क करू शकता, जिथून तुम्हाला पूर्णपणे योग्य ती माहिती मिळून जाईल. तर नक्कीच नलावडे सरांच्या सुद्धा प्रश्नाला आपण प्रतिक्रिया दिली आहे आणि नलावडे सरांनी आपल्याला अभिप्राय सुद्धा दिला आहे त्यांचा. खूप छान माहिती देत आहेत. धन्यवाद. तर नक्कीच धन्यवाद सर, तुम्ही सुद्धा आपल्या चर्चासत्रामध्ये सहभागी झालात आणि प्रश्न विचारले त्याबद्दल. तर आता वळूया आपण पुढच्या प्रश्नाकडे. एक प्रतिक्रिया आली आहे, सयाजी गायकवाड सर आहेत त्यांची. व्हेरी गुड इन्फॉर्मेशन. तर नक्कीच धन्यवाद सर, तुम्ही आपली प्रतिक्रिया नोंदवलीत, आपल्या चर्चासत्राला सहभागी झालात त्याबद्दल. तर सयाजी सरांच्या प्रश्नानंतर आपण पुढे वळूयात. गणेश सरांनी आपल्याला प्रश्न विचारला आहे, बागेमध्ये 40% फुटवा आहे, अजून निघाला नाही, काय करावे? तर मी जयश्री मॅडमना अशी विनंती करते की मॅडमनी या प्रश्नाचं उत्तर द्यावं. हा सर, झाडाला चांगला फुटवा येण्यासाठी नत्र झाडाला देणं खूप गरजेचं आहे. मगाशीच मी सांगितलं, जर झाडाची व्हेजिटेटिव्ह ग्रोथ करायची असेल तर नत्राचा पुरवठा झाडाला देणं गरजेचं आहे. तर त्यासाठी तुम्ही युरियाची फवारणी घेऊ शकता. एक 2 ग्रॅम किंवा 3 ग्रॅम प्रति लिटर युरियाची फवारणी घ्या, किंवा 19-19 हे जे खत आहे तर ते वॉटर सोल्युबल खत तुम्ही बागेला 5 किलो प्रति एकर या पद्धतीनं सोडू शकता, किंवा त्याचा स्प्रे सुद्धा एक 2 ते 3 ग्रॅम प्रति लिटर किंवा 5 ग्रॅम पर्यंत जरी घेतला तरी आपण कमीत कमी आपलं 3 ग्रॅम प्रति लिटर प्रमाणे त्याची फवारणी घ्या, जेणेकरून नत्र जेवढं झाडाला मिळेल तेवढा तुमचा झाडाला नवीन फुटवा चांगल्या पद्धतीने येईल. तर नक्कीच आपण सरांच्या प्रश्नाला सुद्धा योग्य अशी प्रतिक्रिया दिली आहे. तर आता आपण बोलूयात आपल्या चर्चासत्राच्या पुढच्या टप्प्याकडे. परंतु ह्या चर्चासत्राच्या पुढच्या टप्प्याकडे वळण्यापूर्वी मोबाईलच्या स्क्रीनवरती आता सर्व शेतकरी मित्रांना एक प्रश्न आला आहे. तर आपला जो प्रश्न आहे त्यावरती आपल्याला योग्य अशी प्रतिक्रिया द्यायची आहे. आपण ॲग्रोस्टार ॲपद्वारे पिकांचे मार्गदर्शकपर व्हिडिओ पाहिले आहेत का? तर आपल्याला पहिला पर्याय आहे हो आणि दुसरा पर्याय आहे नाही. जी काही आपली प्रतिक्रिया आहे शेतकरी बंधूंनो, ती तुम्ही यावरती नोंदवू शकता. आपण तुम्हाला 2 मिनिटाचा वेळ देतोय, त्यानंतर आपण आपल्या पुढच्या प्रश्नांकडे वळूयात. धन्यवाद शेतकरी बंधूंनो, आपण आपल्या प्रश्नांना योग्य अशा प्रतिक्रिया देत आहात त्याबद्दल. तर आता आपण वळूयात आपला जो चर्चासत्राचा पुढचा प्रश्न आहे तर त्या प्रश्नाकडे. तर पुढचा प्रश्न विचारला आहे नलावडे सरांनी की ही माहिती आपल्याला PDF स्वरूपात पाठवता येईल का? तर क्षमा असावी सर, ही जी आपण माहिती जी आहे तर ती आपल्याला PDF स्वरूपात नाही पाठवू शकत, पण तुम्ही ही जी माहिती आहे तर ती पूर्णपणे आपल्या जे प्रत्येक चर्चासत्र होतं तर ते रेकॉर्ड होतं, मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्ही पाहू शकता. तर आता जाऊया आपण पुढच्या प्रश्नाकडे. अमृतराज सरांनी प्रश्न विचारला आहे, आमच्या आंब्याच्या गाडीमध्ये अळी पडली आहे, काय उपाययोजना करावी? हा, नक्कीच मॅडम. मगाशी मी सांगितलं की जर अळीचा, किडींचा, तुडतुड्यांचा जर प्रादुर्भाव जर तुमच्या झाडांवरती असेल तर इमिडाक्लोरोपिड जे केमिकल कंटेंट असलेलं बायरचं जे औषध आहे तर ते तुम्ही वापरू शकता, किंवा किनॉल्फॉस 25% प्रवाही 20 मिली प्रति 10 लिटर प्रमाणे
तुम्ही फवारणी घेऊ शकता, किंवा मग इमिडाक्लोरोपिड जे आहे ते 10 लिटर पाण्यामध्ये 30 मिली या पद्धतीनं तुम्ही त्याची फवारणी घेऊ शकता. तर बऱ्याच म्हणजे बाजारात कीटकनाशक उपलब्ध आहेत. मागच्याच मी वेबिनारमध्ये सांगितलं होतं की कीटकनाशक वापरतानाही शेतकऱ्यांनी एक काळजी घ्यायची की आलटून पालटून कीटकनाशक वापरायचे आहेत. का तर कसं होतं की किडांमध्ये सुद्धा अँटीबॉडीज तयार होतात. एकदा आपण एखादं रोगर मारलं तर काय होतं की पुढच्या वेळेस जर रोगर जर तुम्ही मारलं तर त्या पद्धतीनं ते कीड सुद्धा त्याला प्रतिसाद करतं आणि ती कीड मरत नाही. तर यासाठी शेतकरी मित्रांनी काय करायचं की प्रत्येक वेळेस फवारणी करताना वेगळं कीटकनाशक वापरायचं आहे. म्हणजे आलटून पालटून कीटकनाशकांच्या फवारण्या करा. एकच कीटकनाशक सारखं वापरायचं नाही. तर बायरचं कॉन्फिडर नावाचं एक औषध आहे. तर त्यामध्ये इमिडाक्लोरोपिड नावाचं केमिकल कंटेंट आहे. तर ते बायरचं कॉन्फिडर तुम्ही वापरू शकता आणि त्या पद्धतीनं तुम्ही अळीचं नियंत्रण करू शकता. ओके, धन्यवाद मॅडम. आपण प्रश्नाला योग्य अशी प्रतिक्रिया दिली त्याबद्दल. तर आता पुढच्या प्रश्नाकडे वळूया. एक आपल्याला प्रतिक्रिया आहे, ज्योती म्हणून आहे. तर वेल एक्सप्लेन म्हणून त्यांनी दिलंय. तर नक्कीच धन्यवाद मॅडम, आपण आपली प्रतिक्रिया दिली त्याबद्दल. त्याचप्रमाणे नलावडे सरांची सुद्धा प्रतिक्रिया आहे, खूप छान माहिती. तर धन्यवाद सर आपले सुद्धा. तसंच पुढचा प्रश्न आपण ते आहे त्यांच्याकडे वळूया. तर तिथे सुद्धा आपल्याला प्रतिक्रिया आली आहे. सुदर्शन म्हणून सर आहेत, त्यांनी दिली आहे, अप्रतिम साध्या सोप्या भाषेत माहिती अशी कुठे पण भेटू शकणार नाही. तर नक्कीच धन्यवाद सर, आपण जे आपल्याला प्रतिक्रिया नोंदवली त्याबद्दल. तसंच संजय पाटील सरांची प्रतिक्रिया आली आहे, खूप छान माहिती दिली. तर नक्कीच संजय पाटील सर आणि जे इतर सर्व शेतकरी मित्र आहेत जे की आपल्याला योग्य अशी प्रतिक्रिया नोंदवत आहेत, तर त्यांचे सुद्धा आभार. त्याचप्रमाणे आता आपण तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवरती एक पुढचा पोल प्रश्न पाठवत आहोत. जसं की तुम्ही मागच्या पोल प्रश्नाला आपली जी प्रतिक्रिया दिली, ज्या की तुम्ही आपल्या ॲग्रोस्टारच्या ऍप्लिकेशन वरती व्हिडिओ पाहिला आहेत, गोल्ड व्हिडिओ. तर त्या व्हिडिओ पाहण्याचा तुमचा अनुभव कसा होता हे आपल्याला त्या प्रश्नातून द्यायचं आहे. तर पहिला पर्याय तुम्हाला दिला आहे आपण खूप छान, दुसरा आहे छान, तिसरा आहे ठीक, चौथा आहे खराब आणि पाचवा आहे खूप खराब. जी काही आपली प्रतिक्रिया आहे त्यावरती तुम्ही नोंदवू शकता. आणि आपण आता वळूयात आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. तर पुढचा प्रश्न आपण पाहूयात शेतकरी बंधूंनो. तुम्ही जी काही आपली प्रतिक्रिया आहे ती नोंदवू शकता आणि मॅडम आपल्याला प्रश्नाचं उत्तर देऊ शकतील. तर पुढचा प्रश्न आहे प्रसाद पाटील सरांचा, बेरूड लागला आहे, घरगुती उपाय सांगा. हा, नक्कीच प्रशांत सर. तर बिरूड हे जे काही बिरूड जो लागतो तर ही जी कीड आहे ती कीड खोड किंवा फांद्या पोखरून आत शिरते आणि आतला गाभा खाते. आणि तुम्ही बघितलं असेल की भुसा पडल्यासारखं आपल्या झाडाच्या ह्याच्यातून दिसतं. तर या किडीचा त्या ठिकाणी प्रादुर्भाव झालेला असतो आणि पर्यायीनं काय होतं, जर ह्याचा प्रादुर्भाव जास्त झाला तर झाड वाळून जातं. तर त्यासाठी झाडावरती बोर्डो पेस्ट करणं खूप महत्वाचं आहे. पण तरी सुद्धा जर झाडांना बिरूड लागला असेल तर तुम्ही काय करू शकता, पेट्रोलचा कापड घ्यायचं किंवा आपला जो कापूस असतो तो पेट्रोलमध्ये बुडवायचा आणि काय करायचं की तारेनं पूर्णतः आतला जो भाग आहे तो खरडून काढायचा सगळा. बघा, बिरूड लागलेल्या जागेतून तार घालायची आणि तारेनं सगळा भाग हा खरडून काढायचा. म्हणजे तो पूर्ण भुसा बाहेर पडेल अशा पद्धतीनं पूर्ण ते छिद्र खरडून घ्यायचं आणि त्यामध्ये तो पेट्रोलचा बोळा घालायचा. आणि पेट्रोलचा बोळा घातल्यानंतर माती आणि शेण, बघा मी म्हणते आपण सारवून जसं घेतो ना अगदी त्या पद्धतीनं, पण मातीमध्ये शेणामध्ये थोडीशी माती मिक्स करायची आणि त्या पद्धतीनं त्या छिद्र हे पूर्ण पॅक करायचं. म्हणजे तिथून आतून हवा जाता कामा नये. जर तुम्ही नुसतं शेण लावलं तर क्रॅक पडतील आणि क्रॅक पडून त्यातून हवा आत जाऊ शकते. तर त्यासाठी शेण आणि माती एकत्र कालवायचं आणि त्याचा थर त्या छिद्रावरती द्यायचा आणि ते छिद्र पॅक करायचं. बघा, एकदम साधा सोपा उपाय मी तुम्हाला सांगते की जिथं बिरूड लागलेला आहे तारेनं पूर्ण आतलं ते छिद्र खरडून घ्यायचं आणि जरी समजा आळी आत राहिली असेल
बघा, आळी जर तुम्ही खरडताना निघाली तर खूप चांगलंच आहे, पण जरी समजा आळी निघाली नाही तर तुम्ही पेट्रोलचा बोळा त्या छिद्रात घालायचा आहे आणि ते छिद्र माती आणि शेण मिक्स करून पूर्ण पॅक करायचंय आणि त्यामुळे आतमध्ये गॅस तयार होईल त्या पेट्रोलच्या ह्याच्यामुळं आणि आतच ती कीड मरून जाईल. एवढं लक्षात घ्या. आणि जर समजा तसं नसेल, म्हणजे आता हे झाला घरगुती उपाय, पण जर मग तुम्हाला जर म्हणजे औषध जर त्यामध्ये सोडायचं असेल तर 1 लिटर पाण्यात 30 मिली क्लोरोपायरिफॉस 20% प्रवाही मिळतं, तर ते कीटकनाशक द्रावण तयार करायचं आणि इंजेक्शन असतं ना आपलं साधं, ते इंजेक्शननी ते द्रावण त्या इंजेक्शनामध्ये घ्यायचं आणि त्या छिद्रामध्ये टाकायचं आणि ते छिद्र पुन्हा तुम्हाला पॅक करायचंय. मगाशी मी जसं सांगितलं, शेण आणि मातीनी ते छिद्र तुम्हाला पॅक करून टाकायचंय आणि त्या क्लोरोपायरिफॉसच्या वासानं ती आळी तुमची त्या ह्याच्यामध्ये मरून जाईल. आणि किंवा घरगुती उपाय जर सांगायचा म्हणला तर तुम्ही पेट्रोलचा बोळा त्यामध्ये टाका आणि ते छिद्र पूर्ण पॅक करा. त्या आत गॅस तयार होईल, त्या गॅसच्या वासानं ती आळी आतल्या आत मरून जाईल. हा वेळेस तुम्ही प्रादुर्भाव जो बिरूडचा जो आहे तो नियंत्रित केला तर तुमचं झाड वाचू शकतं, अन्यथा तुमचं झाड हे वाळून पूर्णतः खराब होऊन जाईल. तर मला असं वाटतंय की तुमच्या शंकाचं समाधान झाले असेल. नक्कीच धन्यवाद मॅडम, आपण योग्य अशी प्रतिक्रिया घरगुती उपायानुसार सरांना दिली त्याबद्दल. तर आता वळूयात आपण पुढच्या प्रश्नाकडे. तर एक प्रतिक्रिया आली आहे क्षीरसागर सरांशी. अतिशय सोप्या भाषेत उदाहरण देऊन सुंदर विषय विवेचन बदनेताई, खूप अभिनंदन, हे खरे अनुभवाचे बोल. धन्यवाद डॉक्टर क्षीरसागर, नाशिक. तर नक्कीच धन्यवाद सर, आपण चर्चासत्रामध्ये सहभागी झालात, माहिती ऐकून घेतली आणि त्याचप्रमाणे आपली जी प्रतिक्रिया नोंदवली त्याबद्दल सुद्धा धन्यवाद. तर आपण जाऊया आता आपल्या चर्चासत्राच्या पुढच्या प्रश्नाकडे. तर पुढच्या प्रश्नाकडे वळण्यापूर्वी शेतकरी बंधूंनो, आता तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवरती एक शेवटचा पोल प्रश्न आला आहे. हा जो पोल प्रश्न आहे तर तो आजचा आपला क्लासच्या निगडीत आहे. तर आपला प्रश्न मी तुम्हाला सांगते. आपण आजच्या गोल्ड लाईव्ह क्लासला काय रेटिंग द्याल? पहिला आहे खूप छान, दुसरा आहे छान, तिसरा आहे ठीक, चौथा आहे खराब आणि पाचवा आहे खूप खराब. जी काही आपली प्रतिक्रिया राहील शेतकरी मित्रांनो, यावरती तुम्ही नोंदवू शकता आणि आपण प्रश्न उत्तराच्या भागाकडे सुद्धा वळूया. तर पुढचा प्रश्न जो आहे तर ती सुद्धा एक प्रतिक्रिया आहे दिगंबर कदम सरांनी दिलेली. खूप छान माहिती दिली आहे ताई. त्याचप्रमाणे पुढे प्रश्न पाहूया. विठ्ठल चौधरी सरांनी प्रश्न केला आहे, आंबा 1 वर्ष येतात आणि 1 वर्ष येत नाहीत, उपाय सांगा. हा अल्टरनेट बेरिंगचा आता मला माहिती आहे तुमचं झाडांचं वय किती आहे, पण अल्टरनेट बेरिंगचा प्रॉब्लेम हा हापूसमध्ये, केशरमध्ये सहसा होत नाही तसं, पण यासाठी कल्टार हे एक बेस्ट ऑप्शन आहे. तर कल्टार म्हणजे मी मगाशी केमिकल कंटेंट पॅक्लोपिट्रोजल सांगितलेलं आहे. तर झाडाच्या वयोमानानुसार म्हणजे त्याचा दक्षिण उत्तर आणि पूर्व पश्चिम व्यास किती आहे, 1 मीटरला 3 मिली याप्रमाणे तुमचा व्यास जर तुमचा 2 मीटर असेल तर तुम्हाला 6 मिली द्यायचं आहे. तर त्या पद्धतीनं जर तुम्ही कल्टार ऍप्लिकेशन झाडाला दिलं तर तुम्हाला दरवर्षी त्या झाडाला फळधारणा, पण त्यासाठी फक्त कल्टारच देणं गरजेचं नाही, तर त्याबरोबर तुम्हाला त्या झाडाला संतुलित खतांचा वापर, संतुलित खतं देणंही गरजेचं आहे आणि वेळच्या वेळी कीड रोगांचं नियंत्रण आणि व्यवस्थित नियोजन ही करणं गरजेचं आहे. पण कल्टार ऍप्लिकेशन थ्रू तुम्ही दरवर्षी झाडांना चांगल्या पद्धतीनं फळधारणा घेऊ शकता. ओके, धन्यवाद मॅडम. तर पुढे सयाजी गायकवाड सरांनी प्रश्न केलाय, कल्टारचा योग्य वेळी वापर. तर बघा सर, आपलं जे चर्चासत्र असणार आहे, मॅडमनी आता सुद्धा कल्टार विषयी भरपूर माहिती सांगितली आणि पुढचं जे आपलं चर्चासत्र असणार आहे त्यामधून तुम्हाला मॅडम कडून योग्य अशी माहिती मिळून जाईल. तर नक्कीच आपल्या पुढच्या चर्चासत्रामध्ये सुद्धा सहभागी व्हा, जेणेकरून तुम्हाला तिथून सुद्धा माहिती मिळून जाईल. तर पुढचा आपला जो मॅडम 1 मिनिट, सयाजी गायकवाड सर, नक्कीच तुम्हाला कल्टार कसं वापरायचं, किती वापरायचं, मी आता सांगितलं की 1 मीटरला 3 मिली म्हणजे पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर तुमचा झाडाचा व्यास किती आहे त्यानुसार तुम्हाला, किंवा तुमचं झाडांचं वय किती आहे. तर मोस्टली हे ऍप्लिकेशन जे आहे ते तुमच्या झाडाच्या कॅनॉपीनुसार दिलं जातं. तर त्या पण हे देत असताना
ते कधी द्यायचं, मगाशीच मी सांगितलं की कोकण वगळता पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, खानदेश हा जो आपला भाग आहे, तर यामध्ये कल्टार ऍप्लिकेशन हे 20 जुलै ते 30 ऑगस्ट या दरम्यान तुम्ही देऊ शकता. पण आपलं सगळ्यात बेस्ट टायमिंग जे आहे ते ऑगस्टचा पहिला आठवडा, यामध्ये तुम्ही कल्टार ऍप्लिकेशन देऊ शकता. तर आता या कल्टार बद्दल मी ही माहिती आपला आता 8 दिवसानंतर 8 ते 10 दिवसानंतर आपला पुन्हा वेबिनार आहे. त्या पूर्ण वेबिनार मध्ये मी तुम्हाला कल्टार बद्दल माहिती देणार आहे की ते कल्टार कधी द्यायचं, किती द्यायचं आणि ते कल्टार दिल्यानंतर आपल्याला पुढचं नियोजन काय करायचं आहे याबद्दल मी तुम्हाला पूर्णतः माहिती देईन. ओके, धन्यवाद मॅडम, आपण आपली प्रतिक्रिया दिली त्याबद्दल. तर आता जाऊयात आपण पुढच्या प्रश्नाकडे. तर ही सुद्धा एक प्रतिक्रिया दिली आहे. नलावडे सर आहेत, जानकीराम नलावडे म्हणून. अत्यंत महत्वाचे मार्गदर्शन मिळाले. तर धन्यवाद सर, आपण आपली प्रतिक्रिया नोंदवली त्याबद्दल. तसंच राम भुमारे सरांनी विचारले, मोसंबीसाठी आहे का काही औषधे? तर बघा सर, यापुढे आपलं जेव्हा मोसंबी पिकाचं माहिती मार्गदर्शन होईल, त्यासाठी आपण तुम्हाला नक्कीच त्याच्यातून माहिती देऊ शकतो. तर आता जाऊयात आपण पुढच्या प्रश्नांकडे. तर पुढचा प्रश्न विचारला आहे, आंबा लागवड करताना कोणती खते द्यावी? जयश्री मॅडमला मी अशी विनंती करेन. नक्कीच मॅडम. तर आंबा लागवड करताना नत्र स्फुरद पालाशचा जो डोस सांगितला आहे ऑलरेडी, मी लागवड करत असताना शेणखत तुम्हाला देणं गरजेचं आहे. म्हणजे आंबा कलमाच्या वयोमानानुसार सेंद्रिय आणि रासायनिक खत, म्हणजे आपण आता एक तर 6 महिन्यांची कलम लावत असो, तर त्यामध्ये तुम्हाला युरिया असेल, सिंगल सुपर फॉस्फेट किंवा म्युरेट ऑफ पोटॅश, आणि हे एकदम थोडा अगदी 20-30 ग्रॅम पद्धतीनं द्यायचं आहे. आणि त्याच पद्धतीनं निंबोळी पेंड, की जेणेकरून बुरशीचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी थोडीशी निंबोळी पेंड तुमच्या ह्याच्यामध्ये असते, आणि चांगलं कुजलेलं शेणखत तुम्ही टाकू शकताय. आणि चांगल्या पद्धतीनं तो खड्डा बुजवून घ्यायचा आहे मातीनं, आणि मग त्यामध्ये कलम लावून तुम्ही ते झाड चांगल्या पद्धतीनं लावू शकताय. अशा पद्धतीनं झाड लावत असताना, म्हणजे कलम लावत असताना तुम्हाला या गोष्टी करायच्या आहेत. आणि नंतर आता लगेच जास्त खतं देण्याची गरज नाही. एकदा झाड तुमचं व्यवस्थित लागून निघालं आणि झाडांची जोमदार वाढ करण्यासाठी जर तुम्हाला व्हेजिटेटिव्ह ग्रोथ जर तुमच्या झाडाची करायची असेल, तर तुम्हाला जीवामृत जेवढं तुम्ही वापराल पहिल्या 2 वर्षामध्ये, महिन्यातनं 15 दिवसातनं जर ज्यावेळेस तुम्ही झाडांना जीवामृत द्याल, तर तेवढी तुमच्या झाडाची वाढ ही चांगली जोमदार होणार आहे. जीवामृत मध्ये सगळे घटक आहेत, लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो. गाईचं शेण, गोमूत्र, गूळ, बेसन पीठ, हे थोडंसं हेक्टिक आहे, मान्य आहे मला, पण खूप तुमचा रासायनिक खतांवरचा खर्च कमी होईल. आणि जर तुम्हाला झाडाची व्हेजिटेटिव्ह ग्रोथ करायची असेल, म्हणजे वाढ चांगली करायची असेल, तर जीवामृत हा सगळ्यात बेस्ट पर्याय आहे की ज्यानं झाडांची वाढ खूप चांगली होते. तर धन्यवाद मॅडम, आपण जी प्रतिक्रिया दिली प्रश्नाला त्याबद्दल. आता वळूयात आपण पुढच्या प्रश्नाकडे. ही एक सुद्धा शेतकरी मित्रांनी दिलेली प्रतिक्रिया आहे. मधल्या मॅडम, आपण अशा सोप्या भाषेत एक पुस्तक तयार करावं, सर्व शेतकरी मित्रांना ते अतिशय उपयुक्त ठरेल, अशी मॅडमना प्रतिक्रिया आली आहे. तर धन्यवाद सर, आपण प्रतिक्रिया दिली त्याबद्दल. तर पुढचा प्रश्न. धन्यवाद सर, मी नक्कीच याच्यावरती विचार करेल आणि एक खूप चांगलं पुस्तक शेतकऱ्यांसाठी लिहिण्याचा प्रयत्न करेल. जेवढं मला माझं जे काही ज्ञान आहे किंवा जे काही वाचन आहे किंवा माझा स्वतःच्या अनुभवातून आलेलं जे शहाणपण आहे ते अगदी सोप्या भाषेमध्ये शेतकऱ्यांना मिळण्यासाठी डॉक्टर क्षीरसागर सर पण आता सध्या या वेबिनार मध्ये उपस्थित आहेत. तर त्यांनी खूप चांगलं पुस्तक लिहिले. त्यांनी स्वतः मला म्हणाल की मॅडम, हे तुम्ही तुमच्या अनुभवातून पुस्तक एडिट करून नक्कीच तुमच्या साठी आम्ही हे लवकरात लवकर लिहून तुमच्यासाठी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करू. नक्कीच धन्यवाद मॅडम, आपण जी प्रतिक्रिया दिली त्याबद्दल. आता वळूया पुढच्या प्रश्नाकडे. सुनील सरांनी विचारले, किती वर्ष झाडाला कल्टार दिली पाहिजे? सर, कसं आहे की विद्यापीठाच्या शिफारसीनुसार 10 वर्षानंतर झाडाला कल्टार द्यावं असं आहे. म्हणजे
शिफारस विद्यापीठाची अशी आहे. पण सध्या कल्टार हे म्हणजे कल्टार जर खराब असतं, फक्त कल्टार दे तुम्ही 3 ते 4 वर्ष वयानं 4 वर्षाच्या झाडांच्या 4 वर्षाचं ज्यावेळेस तुमचं झाड असेल त्यानंतर तुम्ही कल्टार देऊ शकता. पण ज्या झाडाला तुम्ही कल्टार द्याल, म्हणजे समजा आता झाडं तुमची कमी वयाची आहेत, पण ज्यावेळेस तुम्ही खतांचा डोस द्याल त्यावेळेस तो 1.5 तुम्हाला द्यायचा आहे. बघा, कारण झाडामधून पूर्ण झाडांची वाढ विरोधक कल्टार हे कसं आहे, वाढ विरोधक आहे आणि फुलं आणि फळांसाठी प्रमोट करतं. झाडामधून पूर्ण खोडामधून अन्नद्रव्य शोषलं जातं आणि ते फुलं तुमची निघाली जातात. त्यामुळं फक्त काय करायचंय की तुम्ही 4 वर्षापासून झाडांना कल्टार देऊ शकता, पण पुढच्या बहार नियोजनाच्या वेळेस 1.5 तुम्हाला खताचा डोस त्या झाडाला द्यायचा आहे. तर ते झाड तुमचं पुढच्या बहारासाठी खूप सशक्त होईल. धन्यवाद मॅडम. तर आता वळूयात आपण पुढच्या प्रश्नाकडे. सचिन सरांनी प्रश्न विचारलाय, कल्टार दिल्यावर किती दिवसांनी फळ काढणीसाठी तयार होते? हा, नक्कीच सचिन सर, अगदी खूप योग्य असा प्रश्न तुम्ही विचारलेला आहे. तर मोहर येण्यापूर्वी 100 दिवस तुम्हाला कल्टार द्यायचे. म्हणूनच मी हा कार्यकाल सांगितला की आपल्या इकडे 20 जुलै ते 30 ऑगस्ट हा कल्टार देण्याचा पिरियड सांगितलेला आहे. पण जेवढी तुमची काडी परिपक्व असेल, आता फक्त मोहर येण्यासाठी कल्टारच महत्वाचा घटक नाहीये, की तुमचं हवामान कसं आहे, थंडी किती आहे, रात्रीचं तापमान किती आहे, ह्याही गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. जर नोव्हेंबरच्या फर्स्ट वीक मध्ये जर तुमच्या बागेला मोहर आला, पाण्याचा ताण कसा तुम्ही दिलेला आहे, झाडाला विश्रांती कशी मिळालेली आहे, ह्या सर्वच घटकांवरती मोहर तुमचा अवलंबून असतो. पण कल्टार दिल्यामुळे एक एवढं नक्की आहे की ऑक्टोबरची जी हीट असते, त्या ऑक्टोबर हीटमुळे झाडांना पालवी जी येते ती पालवी येत नाही आणि तुमचं झाडामधून मोहर बाहेर निघतो. तर नोव्हेंबरच्या फर्स्ट वीक मध्ये जर तुमचा मोहर निघाला तर एक 4.5 ते 5 महिने, 4.5 पर्यंत, 1 महिन्यापर्यंत तुमचं फळ हे चांगल्या पद्धतीनं परिपक्व होऊन एक मार्च लास्ट वीक किंवा एप्रिल मिड पर्यंत तुमचं फळ हार्वेस्टिंगला येऊ शकतं. धन्यवाद मॅडम, आपण प्रतिसाद दिला प्रश्नाला त्याबद्दल. आता आपण पुढे जाऊयात. सरांनी का प्रतिक्रिया नोंदवली आहे धन्यवाद म्हणून. तर धन्यवाद सर, तुम्ही आपल्याला जी प्रतिक्रिया नोंदवली त्याबद्दल. तर सुनील कोल्हे सरांनी पुढचा प्रश्न विचारलाय, किती वर्ष वयाच्या झाडास कल्टार दिले पाहिजे हे कळाल? हा सर, मी आत्ताच सांगितलं, तुम्ही 4 वर्षाच्या झाडांना कल्टार देऊ शकता. फक्त कल्टार दिल्यानंतर तुम्हाला पुढच्या बहार ज्यावेळेस तुम्ही घ्याल त्या झाडाचा, त्यावेळेस तुम्हाला खतांची मात्रा ही 1.5 द्यायची. म्हणजे जे रिकमेंड केले वयोमानानुसार, नत्र, स्फुरद, पाला, सूक्ष्मान्नद्रव्य किती द्यायचे, तर हे तुम्हाला 1.5 म्हणजे अजून अर्धा भाग तुम्हाला त्या झाडाला वाढवायचा आहे. आणि जर मी मगाशी सांगितलं, खतांचं जर संतुलित खतांचा जर तुम्ही झाडाला दिलं तर तुमचं झाड हे सशक्त होईल. एक साधं उदाहरण सांगते सर. एखाद्या स्त्रीची प्रस्तुती झाली असेल, म्हणजे म्हणजे आपण म्हणतो आपलं झाड हार्वेस्ट केलंय, ही म्हणजे झाली प्रस्तुती. आणि त्यानंतर त्या स्त्रीला आपण काय करतो की जो काही आपण काय म्हणतात त्याला, ते बाळंतविडा वगैरे ज्या गोष्टी असतात, की चांगलं खाद्य, चांगला आहार जो आपण देतो, कशासाठी, तर ती झालेली झीज तुम्हाला भरून काढायची आहे. बरोबर आहे. शरीराची जी झीज झाली प्रस्तुती झाल्यानंतर, ती झीज भरून काढण्यासाठी बाळांत झालेल्या स्त्रीला जसं आपण योग्य आहार देतो, अगदी त्याच पद्धतीनं त्या झाडाला आपण काय केलंय, त्याची वाढ खुंटून त्याला फुलासाठी प्रमोट केलेलं आहे. कल्टार काय करते, वाढ विरोधक आहे. आता पुन्हा तुम्हाला त्या झाडाची व्हेजिटेटिव्ह ग्रोथ काढायची पुढच्या बहारासाठी, तर काय करायचं, अशक्त झालेलं असतं ना झाड, तर त्यासाठी तुम्हाला त्या झाडाला 1.5 तुम्हाला अन्नद्रव्य द्यायचं आहे. आणि 1.5 अन्नद्रव्य दिल्यानंतर ना ते झाड पुढच्या बहारासाठी योग्य होईल. तर 4 वर्षापर्यंतच्या झाडाला तुम्ही कल्टार देऊ शकता, पण विद्यापीठानं 10 वर्षानंतर रिकमेंड केलेलं आहे. धन्यवाद मॅडम, आपण जी प्रतिसाद दिला त्याबद्दल. तर पुढचा प्रश्न रविदास सरांनी विचारला आहे, 1000 आंबा लावला आहे, 2 वर्ष झाले, पण वाढ व्यवस्थित होत नाही आणि डिंक्या येतोय आणि वाळायला सुरुवात होतीये.
ओके. हा नक्कीच सर, 1000 झाडं तुम्ही हाय डेन्सिटी वरती लावली असतील तर 2 वर्ष झालं असेल तर तुम्ही खतांचं सॉरी माती परीक्षण करा, पाणी परीक्षण करा आणि तुमच्या शेतामध्ये कुठल्या अन्नद्रव्याची कमतरता आहे ते अन्नद्रव्य तुम्ही झाडाला द्या आणि ते अन्नद्रव्य जर तुम्ही झाडाला दिलं तर तुमच्या झाडांची वाढ ही चांगल्या पद्धतीनं होईल. आणि मी मगाशीच सांगितलं की झाडांची जर व्हेजिटेटिव्ह ग्रोथ तुम्हाला करायची असेल तर त्यासाठी सर्वात मेन महत्वाचं मगाशी सांगितलं की जीवामृतचा तुम्ही वापर करा. एक 15 दिवसाला जर तुम्ही झाडांना जीवामृत झाडांना दिलं तर तुमच्या झाडांची वाढ ही चांगल्या पद्धतीनं होऊ शकते. हे एक सेंद्रिय उपाय मी सांगितला, पण माती परीक्षण करून घ्या. तुमच्या झाडामध्ये कुठल्या अन्नद्रव्याची कमतरता आहे ते चेक करा आणि त्यानुसार ते खत तुम्ही जमिनीला दिलं तर तुमची झाडांची वाढ ही नक्कीच चांगली होईल. ओके, धन्यवाद मॅडम. तर आपण आता वळूयात पुढच्या प्रश्नाकडे, जो की गणेश सरांनी विचारलाय. केशरला कल्टार दिलं तर चालेल का? हो सर, अगदी आता आपल्या पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ सगळीकडे केशरच हा सध्या आहे, तर केशर बागेला कल्टार दिलं तर चालतं. ओके, धन्यवाद मॅडम. सरांच्या प्रश्नाला सुद्धा आपण योग्य प्रतिक्रिया दिली त्याबद्दल. आता वळूयात आपण पुढच्या प्रश्नाकडे. तर अरुण सरांनी प्रतिक्रिया दिली आहे, माहिती महत्वपणे आहे. तर धन्यवाद सर. नलावडे सरांची प्रतिक्रिया आले, त्यांनी जे प्रश्न विचारले होते त्यावरती ओके धन्यवाद म्हणून. तर धन्यवाद सर्व शेतकरी बंधूंना ज्यांनी की प्रतिक्रिया दिल्या त्याबद्दल. त्याचप्रमाणे अमृतराज सरांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली, थँक्स मॅडम. त्याचप्रमाणे पुढे जी आहे तर ती प्रतिक्रिया आहे, सुंदर उत्तरे मिळत आहेत, त्यांचे खूप धन्यवाद. शेतकरी हिताचे वेबिनार आहे. तर धन्यवाद सर, तुम्ही सुद्धा ही प्रतिक्रिया दिली त्याबद्दल. नंतर किरण सरांनी लिहिलंय, खूप छान माहिती आहे. जोगडे सरांनी प्रतिक्रिया दिली, उपयुक्त माहिती आहे. विजय सरांची प्रतिक्रिया आहे, छान व उपयुक्त माहिती. तसंच गणेश सरांनी प्रतिक्रिया दिली आहे, वेल एक्सप्लेन. तर धन्यवाद सर. सर्व शेतकरी बंधूंनी ज्या काही आपल्याला प्रतिक्रिया दिल्या त्याबद्दल धन्यवाद. तसंच आता आपण जाऊया, शेवटचे 2 प्रश्न आहेत त्या प्रश्नांकडे. पहिला प्रश्न आहे, आंबा 1.5 वर्षापासून लावला असून 20% झाडे मरत आहेत. त्या जागी आता नवीन झाडे लावली आहेत, त्यांच्या जलद वाढीसाठी काय करावे? हा नक्कीच सर, मी मगाशीच सांगितलं तुम्हाला, जर झाडाची तुमची व्हेजिटेटिव्ह ग्रोथ करायची असेल तर पहिलं माती परीक्षण करा. माती परीक्षणानुसार तुम्हाला कळेल की तुमच्या मातीमध्ये कुठल्या अन्नद्रव्याची कमतरता आहे. ती माती द्या, वापसा कंडिशन बागेमध्ये ठेवा. खूप पाणी झाडांना द्यायची गरज नाही. लहान कलम असतात त्यांना पाणी हे त्या झाडाला, मगाशी मी सांगितलं आपल्याला तहान आहे एवढंच आपण पाणी पिऊ शकतो, त्याच पद्धतीनं झाडाला जेवढ्या पाण्याची गरज आहे तेवढंच पाणी तुम्ही झाडांना द्या. आणि सगळ्यात मेन महत्वाचं की तुम्ही जीवामृतचा वापर करा. जीवाणूंची संख्या मातीमध्ये वाढवा आणि जेवढे तुम्ही जीवामृत द्याल तेवढी तुमच्या झाडांची व्हेजिटेटिव्ह ग्रोथ खूप चांगल्या पद्धतीनं होईल. आणि नत्राचा आणि सगळ्यात वाढीसाठी बघा, नत्र खूप गरजेचं असतं. तर नत्राचा पुरवठा म्हणजे युरिया असेल, 19-19 असेल, तर यांचा झाडांना तुम्ही पुरवठा करा. पण सगळ्यात हे करण्या अगोदर आधी माती परीक्षण, माझी सर्व शेतकऱ्यांना कळकळीची विनंती आहे की तुम्ही माती परीक्षण करा आणि त्यानुसार तुम्ही झाडांना खत आणि पाणी द्या. पाणी फार कमी लागतं झाडांना. 2 तुमचे जर ड्रिपर त्या कलमाला असतील तर हार्डली अर्धा 1 तास पाणी खूप पुरेसं आहे. 1 फुटाच्या खाली पाणी जाऊच नाही दिलं पाहिजे. हे पाणी वेस्ट होणार आहे आणि नेहमी बागेमध्ये वापसा कंडिशन असेल तेवढं झाड तुमचं खूप चांगलं आणि सुदृढ राहतं आणि वाढही त्या झाडाची खूप चांगल्या पद्धतीने होते. धन्यवाद मॅडम, आपण जी प्रतिक्रिया दिली त्याबद्दल. आता पुढे एक प्रतिक्रिया आली पाटील सरांची, छान आणि उपयुक्त माहिती. तर धन्यवाद सर, तुम्ही जी प्रतिक्रिया नोंदवली त्याबद्दल. त्याच्या पुढचा प्रश्न आहे, किरण सरांनी विचारलाय, ब्रांचेसला गाठी येत आहेत, काय करावे? गाठी म्हणजे मल फॉर्मेशनचा सर प्रॉब्लेम असेल हा, तर मल फॉर्मेशन म्हणजे गुच्छा रोग, असं मोहरासारखं एकदम असं गुच्छ आल्यासारखा हा रोग आहे. ऍक्च्युली हा रोग कशामुळे येतो की ज्या बागेमधून तुम्ही नर्सरी म्हणजे ज्या इथून तुम्ही कलम घेतलेली आहेत, तर कलमांना ज्या मातृवृक्षाची काडी भरलेली आहे
त्या मातृवृक्षाला जर हा मल फॉर्मेशनचा रोग असेल तर तुमच्या कलमाला तो मल फॉर्मेशनचा रोग आलेला आहे. तर यामध्ये तुम्ही काय करू शकता, ती काडी तुम्ही काढून टाका. जिथं मल फॉर्मेशन आहे ती काडी काढायची, त्याच्या मागे एक 2-3 इंच ती काडी कट करायची आणि सीओसी सीओसीचा तुम्ही स्प्रे घ्या आणि किंवा बोर्डो मिश्रणाचा स्प्रे घ्या आणि त्यानंतर अशा पद्धतीनं ती तुम्ही काडी म्हणजे ते कलम वाचू शकता. पण जर तुमच्या बाग जर सध्या म्हणजे हार्डली तुम्ही 1-1.5 वर्ष जर 1 वर्षाची जर तुमची बाग असेल आणि असा जर काही त्या रोपामध्ये प्रादुर्भाव असेल तर सरळ ती रोपं तुम्ही कलम काढून टाका आणि चांगल्या ह्याची एक रोप आणून तुम्ही त्या ठिकाणी लावू शकता. कारण हा रोग सध्या म्हणजे एक झाडाला असलेल्या कॅन्सर सारखा आहे. तर याला सध्या तरी काही औषध उपलब्ध नाहीये, पण ती फांदी तुम्ही कट करून थोडंसं म्हणजे वृक्षारोपच्या मागे 1-2-3 इंच ठेवून नंतर तुम्ही सीओसीचा स्प्रे घेऊ शकता. आणि जर तुमचं कलम खूपच छोटा असेल तर तुम्ही ते काढा आणि त्या ठिकाणी नवीन रोप चांगल्या नर्सरीतून चांगल्या ह्याच्यातून तुम्ही ते रोप आणून त्या ठिकाणी लावू शकता. धन्यवाद मॅडम, आपण योग्य अशी प्रतिक्रिया दिली त्याबद्दल. आणि याच प्रश्नामध्ये मॅडमनी पुढचे जे आपले 2 प्रश्न होते, जे की वैभव शिंदे सरांचा आणि सुनील कोल्हे सरांचा, मालफॉर्मेशन साठी काय करावे, तर या दोन्ही प्रश्नांची मॅडमनी उत्तरं सांगितली आहेत. तर नक्कीच जे काही आपल्याला प्रश्न विचारले होते सर्व शेतकरी बंधूंनी, त्या सर्व शेतकरी बंधूंच्या प्रश्नांना मॅडमनी योग्य अशी प्रतिक्रिया दिली आहे. त्याचप्रमाणे पुढे एक शेतकरी मित्रांचा आपल्याला प्रतिसाद आलाय, प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे, थँक्स, गुड जॉब. तर नक्कीच धन्यवाद सर. मॅडमनी जी काही माहिती सांगितली तर सर्व शेतकरी मित्रांना योग्यरित्या ती माहिती मिळाली आहे आणि त्याचप्रमाणे असंच यापुढे मार्गदर्शन मॅडमचं होत राहील. तसंच पुढे एका शेतकरी मित्रांची आपल्याला रिक्वेस्ट आली आहे. रुचिता, मला 2 शब्द बोलायला मिळेल का? डॉक्टर शिरसागर. तर सर मी तुम्हाला एक रिक्वेस्ट पाठवते, त्याच्यामध्ये तुम्हाला अनम्यूट करून तुम्ही 2 शब्द बोलू शकता. थँक्यू व्हेरी मच रुचिता. आवाज येतो धन्यवाद माझा? सर. हा सर, एकदम व्यवस्थित आवाज येतोय सर. खूप धन्यवाद. ॲग्रोवर्डचे खूप धन्यवाद आणि आमच्या जयश्री ताईचे खूप धन्यवाद. जयश्री ताईंशी आमचं नेहमी बोलणं असतं. मी त्यांच्या मागे लागलोय की मी जे पुस्तक लिहिलेलं आहे ताई, आणि तुमचं आता बघा, मी मुक्त विद्यापीठामध्ये प्राध्यापक आहे. वय वर्ष फक्त 72, 27 वर्षाचा तरुण आहे मी. माझा 3 एकर बाग आहे. 1 एकर अतिघन पद्धत आहे, 2 एकर 15x15 वर आहे. आपल्या पश्चिम खानदेशामध्ये धुळे जिल्ह्यातलं साक्री तालुक्यातल्या घोडदे गावाला माझा बाग आहे. पण ज्यावेळेला मी जयश्री ताईंचं ज्यावेळेला मी ऐकायला लागलो, त्यांचा जो अभ्यास आहे आणि स्वतः त्या शेतात राबतात, ते मी बघितलेलं आहे. प्राध्यापक असून ते स्वतः राबतात. त्यांच्या अनुभवाचे बोल आहेत. मी माझं जे पुस्तक लिहिलंय त्याच्यामध्ये माझे स्वतःचे अनुभव आणि मी भरपूर कलेक्शन त्याच्यामध्ये केलेलं आहे. आणि मी त्यांच्या मागे लागलो की ताई आपण पुस्तक काढूया, तुमचे अनुभव माझे अनुभव आपण पुस्तक काढूया, शेतकऱ्यांना त्याचा निश्चितच फायदा होईल. PDF फॉर्म मध्ये काढा किंवा मग प्रिंट फॉर्म मध्ये काढा. मी त्यांच्या मागे लागलोय ना. आज बघा बऱ्याचशा शेतकऱ्यांनी तो डिमांड केलेली आहे. आता त्या मनावर घेतील असं मला खात्री आहे आणि निश्चितच जर ॲग्रोवर्ड आम्हाला याच्यामध्ये जर मदत करू शकत असेल तर आम्ही आभारी राहू आपले, की ते प्रिंट फॉर्म मध्ये काढायला आणि PDF फॉर्म मध्ये काढायला तुम्ही आम्हाला मदत करत असाल. कारण तुमच्याकडे ऑलरेडी क्लायंट आहे आणि शेतकऱ्यांना त्याची गरज आहे. सकाळीच माझं बोलणं झालं ताईंना, ताई तुम्ही इतकं सुंदर सांगतात ना, ते शब्द रूपाने मांडा ना तुम्ही. आजचं व्याख्यान किती सुंदर झालं बघा. काडी पक्व होण्याचे काय लक्षणं आहेत, काडी पकवण्यासाठी काय करायला पाहिजे. लोक नुसतं नत्र देत राहतात बघा. नत्र देतात ती व्हेजिटेटिव्ह ग्रोथ होते, पण ते पकवायला आपल्याला त्याला हे द्यायला लागलं, पोटॅश आणि सल्फर द्यायला पाहिजे. हे किती सुंदर त्यांनी सांगितलं. नंतर कल्टरच्या बाबतीत सुद्धा त्यांनी किती सुंदर सांगितलं बघा. तर हे जो आहे ना, हे त्या पुस्तकामध्ये आम्ही सगळं दिलेलं आहे. लागवड किती बाय कितीवर करायची, खतं कुठली द्यायची, याच्यामध्ये कीड रोग आणि याचं नियंत्रण कसं करायचं, असे जे जवळजवळ 15 त्यामध्ये चॅप्टर आहेत. अनुभवाचे बोल आहेत सगळे काही. तर हे कृपा करून मी अजूनही जयश्री ताईला विनंती करतो की आज मला रुचिता, खरं तर तुझे खूप मला म्हणजे आभार, मला तू बोलायला संधी दिली. कारण माझेही वेबिनार बरेचसे होत असतात, बऱ्याच ठिकाणी मी सुद्धा बोलत असतो, परंतु जयश्री ताईचं मात्र ऐकत राहावं. खूप खूप अभिनंदन, खूप खूप अभिनंदन आणि थँक्यू व्हेरी मच. नक्कीच नक्की धन्यवाद सर, तुम्ही आपल्या चर्चासत्रामध्ये सहभागी झालात
स्वतःहून बोलण्यासाठी आपण संधी घेतली आणि नक्कीच जयश्रीताई आहेत तर त्यांना सुद्धा ह्याच्या पुढे सुद्धा प्रोत्साहन मिळेल की या पुढे त्या असंच नक्कीच कार्य करत राहतील आणि नक्कीच आपले जे काही वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांच्यापर्यंत आपण हा विषय मांडू आणि त्याच्यातून जे काही आपल्याला आउटपुट मिळेल ते तुम्हाला नक्कीच तुमच्यापर्यंत आपण पोहोचवू. तर नक्की क्षीरसागर सर तुम्ही आपली जी प्रतिक्रिया नोंदवली त्याबद्दल धन्यवाद. आणि जयश्रीताईंनी सुद्धा आपल्याला खूप छान मार्गदर्शन दिलं. भरपूर साऱ्या शेतकऱ्यांनी प्रश्न विचारले, मॅडमनी प्रत्येक प्रश्नाला आपल्याला प्रतिक्रिया दिली आणि वेळेअभावी आपलं जे 4चं चर्चासत्र होतं ते आता 5:45 वाजायला आले तर खूपच पुढे पुढे माहितीनुसार गेलं आणि मॅडमनी सुद्धा खूप छान प्रकारे माहिती दिली. सर्व शेतकरी बंधूंनी आपला प्रतिसाद आतापर्यंत दाखवला, नोंदवला. त्याबद्दल सुद्धा आपले सर्व शेतकरी बंधूंचे अॅग्रोस्टारच्या वतीने आणि पूर्णपणे जयश्री मॅडम तुमचे सुद्धा मी आभार मानते. तसंच ज्या काही शेतकरी बंधूंना अजून पण प्रश्न असतील तर आपला गोल्ड सर्व्हिसचा नंबर तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवरती दिसत आहे 02067186720 या नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकता. तसंच आपला व्हॉट्सअप नंबर सुद्धा आहे 9175999260 या नंबरवरती सुद्धा तुम्ही आपल्याशी बोलू शकता. तर आत्ताचं जे आपलं आंबा पिकाचं चर्चासत्र होतं यामधून हॅलो जी मॅडम, एक सदा फुले म्हणून आहेत, त्यांना बोलायचं आणि हात वरती केलाय. ओके ओके अक्षता अक्षता ओके ओके आकांक्षा सदाफुले म्हणून आहेत. तर नक्कीच मी त्यांना माईकच्या चिन्हावरती क्लिक करण्यासाठी रिक्वेस्ट पाठवले त्यावरती क्लिक करून आपण बोलू शकता. आकांक्षा सदाफुले. हा नमस्कार मॅडम अॅग्रोस्टार बद्दल आमची 4 एकरची बाग आहे. हा केशर तर आता परत दुसरी पाऊन 2 एकरची लावायची तर किती बाय कितीवर लावायची? तर नक्कीच जयश्री मॅडमना मी विनंती करते त्यांनी प्रश्नाचं आपलं उत्तर द्यावं. हा नक्कीच मॅडम, आपण अतिघन किंवा हाय डेन्सिटी किंवा अल्ट्रा हाय डेन्सिटी पद्धतीने लावू शकता, पण माझ्या मते योग्य अंतर हे 15x8 हे खूप योग्य अंतर आहे. हे मी माझ्या अनुभवावरून सांगते, कारण माझी 12x8 वरती माझी बाग आहे. पण आता सध्या मला जो प्रॉब्लेम मी फेस करते तो प्रॉब्लेम असा आहे की मला ट्रॅक्टरने आतनं मशागत करताना थोडासा प्रॉब्लेम होतोय, कारण आता झाडं मोठी झाली आहेत. तर ट्रॅक्टरने जर मशागत तुम्हाला तुमच्या झाडामध्ये करायची असेल तर 2 ओळीमधील अंतर हे थोडं जास्त असावं आणि 2 झाडामधील अंतर कमी असेल तर चांगलं. तर 15x8 किंवा 14x8 हे अंतर योग्य आहे. कशासाठी मी हे योग्य म्हणते, कारण ट्रॅक्टरने तुमची मधल्या भागातली मशागत ही खूप चांगल्या पद्धतीने होईल आणि बाकी झाडांची कॅनॉपी ही 8 फुटामध्ये खूप चांगल्या पद्धतीने होते. तर त्यासाठी 15x8 किंवा 14x8 अंतर हे योग्य आहे. हे माझ्या अनुभवातून मला तरी हे योग्य अंतर वाटतं. तर नक्कीच सदाफुले मॅडमना सुद्धा मॅडमनी योग्य अशी प्रतिक्रिया दिली. सर्व शेतकरी बंधूंनी खूप छान प्रश्न विचारले, प्रतिक्रिया दिली त्याबद्दल धन्यवाद. शेवटची आपल्याला प्रतिक्रिया दिली आहे सुनील सरांनी. खूप धन्यवाद मॅडम आणि व अॅग्रोस्टारचे सुद्धा. तर नक्कीच धन्यवाद सर, तुम्ही आपल्या चर्चासत्रामध्ये सहभागी झालात, माहिती जाणून घेतली. यासारखंच आपलं पुढचं जे चर्चासत्र राहणार आहे जसं की मॅडमनी सांगितलं की कल्टारचा आपण आपल्या पिकामध्ये वापर कसा करावा, कधी करावा, ते वापरण्याची योग्य वेळ कोणती. तर ह्या संदर्भातली संपूर्ण माहिती घेऊन आपण लवकरच सर्व शेतकरी बंधूंना भेटू. तत्पूर्वी आता वेळेअभावी मी आपलं हे चर्चासत्र इथे थांबवत आहे. एक मिनिट मॅडम, सर्व शेतकऱ्यांचं आणि अॅग्रोस्टारचं खूप धन्यवाद या ठिकाणी मी व्यक्त करते. तुम्ही बराच वेळ दिला, मान्य आहे, तुम्हाला ही शिकण्याची जिद्द आहे, काहीतरी नवीन समजून घेण्याचं तुमच्यामध्ये उमेद आहे, यासाठी तुम्ही एवढा वेळ या ठिकाणी थांबला. तर सर्व शेतकऱ्यांचं आणि अॅग्रोस्टारचं खूप धन्यवाद. आणि डॉक्टर क्षीरसागर सरांना मी शब्द देते की नक्कीच आपण तुम्ही सांगितल्याप्रमाणे आपण पुस्तक तयार करू, अगदी सोप्या साध्या भाषेत. आपला हा महाराष्ट्रातला शेतकरी हा खूप वरती आला पाहिजे आणि आपल्यासारखे तज्ज्ञ लोक, ऑलरेडी तुम्ही पुस्तक लिहिलेलं आहे, त्यामध्ये फक्त मला ज्या काही आता मला अनुभव आले त्या गोष्टी त्यामध्ये मला माझ्या भाषेमध्ये खूप सोप्या पद्धतीने शेतकऱ्यांसाठी मांडायचे आहेत. तर हे काम नक्कीच मी लवकर हाती घेऊन शेतकऱ्यांसाठी ते उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करेन. थँक्यू सगळ्यांचं पुन्हा एकदा. धन्यवाद मॅडम, धन्यवाद सर आणि धन्यवाद सर्व शेतकरी बंधूंना जे की आज आपल्या चर्चासत्रामध्ये सहभागी झाले. शुभ संध्याकाळ.